मनावनी शरण जावे, मनावनी शरण जावे सर्व भावे देवासी. तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. बहु आहे करुणावंत, बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा. तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. तुका मने साक्षी आले, तुका मने साक्षी आले ते हे केले प्रगट. तू हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्त किल शक्तिधर स्वधाम्नः. अन्यौश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तोभ्यं. महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डलिकाय दातुं मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भज. नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उद्धारा स्वपन देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य त्रयजननी देवांचे नमो सद्गुरु तुकया ज्ञान देवा. मला बास कमी करा मोकळा वास होता गेम द्या गेम. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगी रागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै उकाराय नमः शिवाय. शरबिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरास्फीट निलय सरस्वती नमस्तुते. आता वैवासिक पावना ती भासती पंचानना समाना. तया श्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करीत असो. वाद्यभूषित पावन तो प्रत्यक्षा स्मरेंद्र समान. तयाची आचरणी जाण साष्टांग नमन करीत असो. आता जान गंधर्व देवता कोकिळ कंठ सोर राका
ही कीर्तने वैवासिक लोकात याची आचरणी नमन गा. नमो जन्मभूमी जेथे जन्मलो आम्ही, नमो कर्मभूमी जेथे वाढलो आम्ही, नमो आळंदी भूमी जेथे ज्ञान घेतले आम्ही, नमो भारत भूमी जिच्या कामी पुढे आम्ही विठाला. मनवनी शरण जावे सर्व भावी देवासी, तो हा उतरीला पार भवदुस्तर नदीचा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन निरूपण करता निवडलेला अभंग याच्यावर जन्माला आलेल्या जड जीवांचा उद्धार करण्याकरता आपला देह अखंड झिजविणारे वीतराग संपन्न महान भगवत भक्त, विश्वमान्य, विश्वप्रिय, विश्वभूषण, विश्वाधिकार, चिन्मय स्वरूप असणारे अधिकार संपन्न साधू जगद्गुरु तुकोबराय यांच्या गाथ्यातील 4 चरणाचा आणि अतिशय महत्वाचा चिंतनी असा अभंग आहे. विठाला प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबराय यांचा आहे. हो, जगद्गुरु तुकोबराय ह्या अभंगातून तुम्हा आम्हाला नवे नवे मनुष्य देहधारी जन्माला आलेल्या जीवाला उपदेश करतात. हो, महाराज म्हणतात, बाबा हो, पुढील कार्य होते म्हणून काया वाचा मनाने देवाला शरण जा. अभंगाचं पहिलं चरण. मग महाराज त्या देवाला शरण गेलं तर काय होईल? तो जगाचा मालक भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्मा तुम्हा आम्हाला जन्म मृत्यू रूपी भवसागरातून पैलकडे नेऊन पोहोचत करतो. अभंगाचं दुसरं चरण. मग महाराज तुम्ही देवाला शरण जायचं सांगतात, तो देव आमचं दुःख निवारण करीन, अर्थात आमचं जन्म मरणातून संसारातून ह्या भवसागरातून पैलकडे नेईन म्हणतात. ठीक आहे, पण नेमकं कोण्या देवाला शरण जायचं? त्याचं नाव गुण काहीतरी माहिती असलं पाहिजे की नाही? तुकोबराय म्हणतात, बाबा हो, तो करुणावंत आहे, कृपाळू आणि अनंत असं त्याचं नाव आहे. अभंगाचं तिसरं चरण. मग महाराज तुम्ही आम्हाला उपदेश करता, त्याचं नावही सांगता, गुणही सांगता, पण तुम्हाला काही अनुभव आहे का? तुकोबराय म्हणतात, मी स्वतः अनुभव घेतला. तुका म्हणे साक्षी आले ते हे केले प्रगट. तुकोबराय म्हणतात, मी स्वतः अनुभव घेतला तेव्हा मी तुमच्या पुढे हे प्रगट करत आहे. काय अनुभव घेतला? तो भगवान परमात्मा करुणावंत आहे, कृपाळू आणि अनंत असं त्याचं नाव आहे. बहु आहे करुणावंत, अनंत हे नामजा. हा अनुभव मी घेतला म्हणून मी तुम्हाला उपदेश करतोय, मनवून शरण जावे. हो, तो भगवान परमात्म्याला तुम्ही जर शरण गेला, तो भगवान परमात्मा तुम्हाला ह्या संसारूपी भवसागरातून पैलकडे नेऊन पोहोचत करतो. तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. हाही अनुभव मी घेतला म्हणून मी तुम्हाला उपदेश करतोय, मनवून शरण जावे. हो, आणि त्या देवाला शरण जात असताना रिकाम्या हाताने कधीच जायचं नाही, लक्षात ठेवा. हो, मग काय न्यायचं? तर काहीच नाही. त्याला फक्त काय करायचं? काया वाचा मनाने शरण जायचं, सर्व भावे देवासी. हो, त्याला सर्व भावाने जर तुम्ही शरण गेलात ना, तर हाही अनुभव मी स्वतः घेतला म्हणून मी तुम्हाला उपदेश करतोय, मनवून शरण जावे. असाच आपला अभंगाचा साधा आणि सरळ अर्थ झाला. आपलं कीर्तन विठाला. अभंगावरती चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार. पुण्यक्षेत्र पुण्यपावन मुगुट, तालुका मुदखेड, जिल्हा नांदेड या गावामध्ये सुंदर गेल्या 37 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह या वर्षी 38व्या वर्षी पदार्पण केलं. खूप जुना परमार्थ तुमच्या गावामध्ये रुजलेला आहे. म्हणजे वास्तविक पाहता माझा जन्मही नव्हता तेव्हापासून तुमच्या गावामध्ये सप्ताह आहे. आणि मी तुमच्या पाठीमागून आलो तुम्हाला ज्ञान सांगलो, पण माझ्या बगलेतलं मी तुम्हाला मांडत नाही. मी ज्ञानोबा तुकोबरायांनी जे सांगितलं ते सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार आहे, नाही का? तुम्ही जाणकार श्रोते आहात. तुम्ही खूप दिवसापासून बरेच अनेक जणांची कीर्तन ऐकली आणि परमार्थिक गाव आहे, त्यामुळे मी हा अभंग निवडला. थोडंसं चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे. मी जास्त काही विनोद करणार नाही, काही नाही आता. कारण ज्या गावामध्ये जुने सप्त आहेत ना महाराज, त्या गावाला जास्त विनोद नाही आवडत, थोडंसं वेदांतही आवडतं, आहे की नाही? मी काय एवढा वेदांतिक आहे असं नाही मला सांगायचं. तसं काय समजून घेऊ नका, पण जेवढं जमेल तेवढं सांगण्याचा प्रयत्न करीन. मला माहिती आहे तुमच्या गावामध्ये मी एकदा जर पास झालो तर महाराष्ट्रात कुठंच नापास होणार नाही. कारण महाराज गर्दीपेक्षा दर्दी महत्वाची. काय? गर्दीपेक्षा दर्दी महत्वाची. ऐकणारे लोक महत्वाचे असते.
हो, नाही तर काय काय गावाला हौशे गौशे नऊशे लय येते तर. हो, एका गावाला सप्ताह उभा राहायला महाराज पहिल्या दिवशी उभा कीर्तन करायला चिमणे आडनाव होतं. जे लोक कीर्तनाला नाही टीव्ही आले म्हणले चिमणे महाराज चिमणीसारखा का कसा बघावं म्हणून. हो, आले कीर्तनाला, आले तर म्हणले हेट हे तर महाराज बरा खपक्याची खपक्या म्हणे गेले निघून. हो, दुसऱ्या दिवशी पाखरे आले, पाखरे म्हणजे दुसऱ्या दिवशी तरी पाखरे असन बघाव म्हणे. दुसऱ्या दिवशी आले, बरं आले तर आले ते बी म्हणे पाखरे बी नाही हे वेगळंच महाराज बा. असे कसे लोक सप्ताह करतात, ह्यांना कधी कीर्तनच यायचं माहिती नाही. आता ते नाव ऐकलं की यायचे लोक. हो, आले म्हणले पाखरे, हे मी पाखरे म्हणजे पाखऱ्यासारखं बी नाही. बरं गेले तर गेले, नीट नाही गेले, सगळ्याला घेऊन गेले. आणि तिसऱ्या दिवशी काळे महाराज कीर्तन म्हणे शिवाजी महाराज काळे बिनचे येणार आहेत म्हणे. म्हणायचे काह्याचे काळे आणि काह्याचे गोरे कुणीच नाही. महाराज मंडपात येऊन बघितलं तर कुणीच नाही. म्हणजे लोक फक्त कीर्तनाला येतात कशासाठी, फक्त महाराज कसा आहे बघण्यासाठी. जर आवडलं तर ठीक, नाही तर चला रामभाऊ करताना घरात चुना निघाले असे लोक राहतात. सुंदर महाराज वातावरण आहे, सुंदर मृदंगाचार्य आहे, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंग वादक आमचे परम मित्र नागनाथ महाराज कदम. हो, गावकऱ्याच्या वतीने सप्ताह कमिटीच्या माध्यमातून नागनाथ महाराजांनी मला फोन केला. मला म्हणे महाराज लाव म्हणे कोणता दिवस घालू. म्हणलं 10वा सोडू कोणता घाला. त्यांचा आमचा जुना संमत आहे. हो, तुमच्या गावामध्ये मी 2-4 वेळेस आलोय, पण तुम्ही कुणीच ओळखील नसेल मला. कारण मी धोत्राव येणं सोडूनच दिलंय, प्रवास करतच नाही, महाराजांना माहिती. कारण एकदा मी धोत्रावर प्रवास करायला लागलो, एक जण पळतच आला मला, बाबा बाबा म्हणलं मरशीन दमानं. हो, धोत्राव म्हणलं की त्यांना वाटतं बाबा म्हणजे देवा घरचा माणूसच आहे. त्यांना काही वाटतं काय की काय सांगता येत नाही. आला पळतच म्हणला बाबा. म्हणलं काय. म्हणलं 2-4 वर्ष झालं. म्हणलं काय. मला पोऱ्या बघत फिरतोय. म्हणलं मी काय करू मग. म्हणलं लग्नच व्हायना. आता हे माझ्याकडे गुत्ता असतं होय. म्हणलं मला काय माहिती नाही. म्हणलं ते आता त्यावेळेस माझं लग्न झालं नव्हतं, यांना माहिती. आम्ही विठाला त्यावेळेस माझं लग्न झालेलं नव्हतं. आणि मला महाराज लय बेजार झालो. बघा तेवढं काय तुम्ही आता गावगाव फिरता सोयरा जायची माहिती असन, त्याचं असं म्हणणं आलं. पण मी म्हणलं भाऊ अजून माझं झालं नाही, तुझं कुठून लावू. काय विचारते लोक काय नाही सांगताच येत ना. महाराज धोत्राव म्हणलं की सांगताच येत नाही. एक जण पळतच आला. म्हणला बाबा. म्हणलं काय. म्हणलं पत्नी डिलेव्हरीला गेलेली म्हणलं माहेराला. म्हणलं मग सांगा ना म्हणे पोरग होईन का पोरगी. असलं मला कळत असते होय, पण त्यांना वाटते महाराज म्हणल्यावर महाराज ह्याला लय सगळंच कळत असतं काय की. म्हणलं दादा मला काय कळत नाही म्हणलं त्यातलं. आता आपलं अज्ञान आपण झाकून नाही ठेवा महाराज, उघड सांगा आहे का नाही, नाही तर फजिती करून कुठं घ्यावं आहे का नाही. म्हणलं मला काही येत नाही. हो, ते म्हणे नाही म्हणे महाराज सांगा म्हणे, देवा महाराजाची वाणी म्हणजे देवाची वाणी म्हणे. अरे म्हणलं नाही रे, म्हणलं मला येत नाही खरंच, डॉक्टराकडे जाय म्हणलं, डॉक्टर सांगते. म्हणलं नाही म्हणलं कसं आहे माहिती आहे का, मुलगी जरी होणार असली तर तुम्ही जर म्हणले मुलगा होईल, झाला तर झाला मुलगा. म्हणलं हे बघ आमचं काय तेवढं तप नाही काय ना, आम्ही काय ज्ञानोबा तो उभं राहायला लागली नाही. हो, स्त्रीचा जो केला पुरुष ज्ञानोबाने केला, पण आपल्याला आहे का ताकद नाही. बा म्हणलं मी तुझ्यासारखा सामान्य माणूस आहे. म्हणलं फक्त 4 ग्रंथाचा अभ्यास केला तत्वज्ञान सांगतो लोकांना. नाही म्हणलं महाराज सांगाच म्हणला. म्हणलं नको रे बाबा माझ्या नको नादी लागू, ते मला 200 रुपये देतो. आता 200 रुपये सोडा वाटते. नागनाथ महाराजांना आम्ही पाठीमागे घेतो त्या कोणत्या मंदिरात मोंड्यामध्ये कीर्तन वाजवायला नरहरी तिथलं फुकटचं नारळ आलेलं होतं. फुकटचं नारळ फुकटचे 200 रुपये. त्याला मला हे नारळ घे, घरी जाय माहेराला तू तिच्या सासऱ्याला सासरवाडीमध्ये जाय म्हणून दोघट नवरा बायको खाय म्हणलं, कुणाला देऊ नको. तेव्हा म्हणला त्याची शेंडी पण देत नाही. म्हणलं शेंडी खातो काय. नाही मला फुकून देतो म्हणला. 200 रुपये घेतले महाराज खिशात टाकले, निघलो की तेवढं ओय महाराज. म्हणलं काय. मला नक्की पोरग होईल का. म्हणलं नक्की. मला 100%. मला 100%. नाही जर झालं तर म्हणलं पोरगी होईल. उठाला काय विचारते लोक, काय सांगताच येत नाही महाराज, काय काही बोलतात लोक. हो, असं निघालं नाही की रस्त्याने महाराज पाऊस कधी पडून. आता काय नंदी बैलच होय आम्ही. जाऊ द्या अभंगाकडे चला ऐका. हो, सुंदर असं वातावरण या गावामध्ये मला सुंदर येण्याचा योग आला.
आणि नागनाथ महाराजामुळे तुमच्या सर्वांचं दर्शनाचा योग प्राप्त झाला मी माझं परम भाग्य समजतो. हो, आणि उपस्थित सर्व गायक वादक मंडळी सुंदर गायक आहेत महाराज, सुंदर मृदंगाचार्य आहेत. आता काय काय गावाला असे मृदंगाचार्य भेटतात महाराज, असे वादक भेटतात आबा बाबा बाबा विचारूच नका. हो, ते एका गावाला मी 2009 साली, आता प्रत्येक गावामध्ये तरुण पोरं वादक झाल्यामुळे आता काय प्रश्न येत नाही, पण पहिलं महाराज मृदंगाचार्य नव्हते. हो, ते साधारण मृदंगाचार्य राहायचे, आपलं कुठं शिकलेलं नाही काय नाही. मी असंच गेलो कीर्तनाला खेड्या गावामध्ये, आणि गेल्याच्या नंतर महाराज ते मृदंगाचार्य बोले खपक्याचे खपक्या. मी म्हणलं आता आपण एवढूशी, मी त्यावेळेस लय वाळला होतो, 2009 सालची गोष्ट, लय वाळला होतो सत्य. गेलो महाराज, मी म्हणलं काही का असं म्हणलं, किती मृदंगाचार्य शहाणे असू द्या, रामकृष्ण हरी अशी म्हणायची महाराज, म्हणलं की मृदंगाचार्य चाट झाली पाहिजे म्हणलं. हो, तिथं गेलो महाराज, असं मृदंगाचार्यच आता ते दोघं जण मिळून मिसळून वाजायचे बरं का. यो, पण मला काय माहिती ह्यांचं ज्या दिवशी माझं कीर्तन त्या दिवशी या दोघांचे भांडणं झालते. हो, आणि गेलो मी तिथं रामकृष्ण हरी सुरुवात करायला, विना घेतला असती रामकृष्ण हरी बेस्वरात चालू केली महाराज. हा, आपलं बेस्वरातच काम असतं, स्वरात नसतं. हो, 5 वर्ष होतं मी आळंदीला पेटी शिकायला, 5 वर्ष पेटी शिकायला, गायन शिकायला. हो, 5 वर्षात 2 स्वर शिकलो, एक 6, दुसरा रे. गुरुजी म्हणले 3रा स्वर देऊ का, म्हणलं 2 वर्ष थांबा अजून. मग आमच्या महाराज गुरुजीने आमच्या वडिलांनाच बोलून घेतलं आणि म्हणे घेऊन जा म्हणे पोराला तुमच्या. म्हणे झालं का शिक्षण, म्हणे झालं नाही, पण त्याला शिकिता शिकिता मीच विसरून चालू आहे. उठाला महाराज, गायन शिकणं लय अवघड आहे महाराज. हो, लय अवघड आहे गायन शिकणं, म्हणजे एवढं सोपं नाही. आता यांनी जे गाय चाल म्हणली सुरुवातीला, हो ह्यांनी चाल म्हणली, कोल्हे महाराज असतील, कदम महाराज असतील, ह्यांना माहिती महाराज ह्या एका एका चालीसाठी किती किती दिवस प्रॅक्टिस करावं लागते, आपल्याला काय माहिती. हो, कारण ती एकांतात जाऊन करावं लागते प्रॅक्टिस. लोकांतात करायची म्हणजे आपल्याला लाज वाटते, बेस्वरात येतंय का, बेताळात येतंय का. मग ह्याच्यासाठी प्रॅक्टिस ते एकांतात जाऊन 15-15 दिवस, महिनाभर एका एकाचा अभंगा चालीची प्रॅक्टिस करतात. एवढी मेहनत घ्यावी लागते. हो, आणि लोक आणि जे ऐकणारे असतात का, त्याला काय एवढे पैसे द्यायचे म्हणे, हा हा तर केलं, मग तू म्हण म्हणा, मग तू म्हण ना, नो पाकिट तुलाच, फक्त स्वरात कर. काही लोक बोलतात महाराज. एका जण महाराज नागनाथ महाराज, मी आम्ही जेवायला बसलो, अर्ध जेवण झालं आणि मग म्हणतो आनंद पोळे आण, मिळत नसते महाराज लोकांना. बघा आता काय बोलत आहे महाराज, काय सांगता येत नाही. विठाला आणि त्या तिथं गेलो महाराज, अशी बेस्वरात सुरुवात केली महाराज. आणि सुरुवात केल्याच्या नंतर इकड्या मृदंगाचार्याने सुरुवात केली, त्यांनीच ठरवलं इकड्या पकवाजाचा आवाजच निघून द्यायचा नाही. त्यांनी सुरुवात केली, पाड बिताड रच बिताड, पाड बिताड रच बिताड, पाड बिताड रच बिताड. इकडा पकवाजा म्हणला 4 वर्ष झालं मला कापूस संघ पकवाजा, तो कधीच आडो वाजेल नाही. आज ह्याला द्याकवाना खापाना गड्या म्हणला. त्यांनी सुरुवात केलं, द्याकाना खापाना, द्याकाना खापाना. माझा तर ताळच नाही कुठं. नागनाथ महाराज खोटं नाही बोलत, फेटा काढा बघले दाबला, आणि दोन्ही चौकदाराच्या मधून स्टेजच्या खालून जी पळून गेलो तर पुन्हा त्या गावात नाही गेलो. असे पक्वाजी भेटतात. पण तुमच्या गावाला सुंदर आहे महाराज, टाळकरी गावातच आहेत, भजने गावात आहेत, मृदंगाचार्य आहेत, तबलजी आहेत. हो, सुंदर वातावरण आहे, आनंद वाटला मला बरं का. हो, आजी फिटले माझे कोडे बहुत दिसाचे साकडे. हो, मला खूप आता आनंद वाटला. आणि तुमच्या गावामध्ये येण्याचा खूप दिवसापासून माझा योग होता, पण ह्या माध्यमातून आलेले सर्व श्रोते वर्ग, वडीलधारी मंडळी असतील, माता भगिनी मंडळी असतील, तरुण बंधू वर्ग असेल, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. अधिक वर्णन प्रचंड गर्दी, दर्दी, शिस्त आणि शांतता, कार्यक्रमाला लाभलेली भव्य आणि दिव्यता. विठाला प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा लक्षात ठेवा. हो, जगद्गुरु तुकोबराय आपल्याला ह्या अभंगातून देवाला शरण जायला सांगतात. बरेच जण लोक म्हणते महाराज मग आम्हालाच का सांगतात, इतर काय प्राणी नाहीत का, पशु पक्षी नाही का, जलचर आहे, भूचर आहे, खेचर आहेत, अनेक जीव आहेत ना, मग त्यांना उपदेश करावा. मग कदाचित महाराज भेदभाव करत असतील, जीवामध्ये भेदभाव करत असतील महाराज, म्हणजे आम्हाला उपदेश करत त्यांना नाही.
महाराज भेदभाव करत नाही, त्याला प्रमाण आहे. ऐका. आणि काय ज्ञान नाही कोठे, आणि काय ज्ञान नाही कोठे, महाराज म्हणतात आणि हे ज्ञान नाही कुठे. पशु पक्ष्यांना प्राण्यांना हेच ज्ञान नाही, माणसांनाच फक्त ज्ञान आहे. हो, मग महाराज भेदभाव करत नाहीत. महाराजाला सगळे जीव समान आहेत. महाराज लक्षात ठेवा, मुंगी आणि राव आम्हा सारिकाची जीव तुकोबर आहे म्हणतात. महाराज काय म्हणतात की मुंगीपासून ते ब्रह्मदेवापर्यंत जेवढे काही जीव असतील ना, पूर्ण जलचर भूचर खेचर हे काय जे असतील, जे काय प्राणी असतील, सगळे जीव आम्हाला समान आहेत. फक्त भेद तो आपल्या दृष्टीमध्ये, माणसांच्या दृष्टीमध्ये भेद आहे, संतांच्या दृष्टीत नाही. हो, बघा तुम्ही, तो गरीब, तो श्रीमंत, तो मोठा, तो लहान, हे भेदभाव कोणाच्या दृष्टीत? आपल्या दृष्टीत. पण संतांच्या दृष्टीत अजिबात नाही. मग महाराज माणसालाच का उपदेश करतात, मग प्राण्यांना का करत नाहीत? मग सगळे जीव जर समान असतील तर महाराज आम्हालाच का उपदेश करतात? त्याचं सरळ कारण सांगू का तुम्हाला? हो, माणसाला उपदेश ग्रहण करण्याची बुद्धी आहे महाराज, प्राण्यांना नाही. ऐकताय ना कीर्तन? लक्ष द्या. हो, भटजी बुवा आले एकादश सांगायला. भटजी बुवा दारातून सांगितलं, मावशी उद्या एकादश आहे बर का. दारातून सांगितलं, चुलीपशी, घरात चुलीपशी बसलेल्या मावशीने एकादश ऐकली महाराज, भटजी बुवा सांगितलेली, आणि दारात बांधलेली म्हशीनी ऐकली. जागेत का? भटजी बुवानी एकादश सांगितली, घरात बसलेल्या मावशीने ऐकली, आणि दारात बांधलेल्या म्हशीनी ऐकली. धरली कुणी? मावशीने. बरोबर आहे की नाही? मग म्हशीने ऐकली की म्हशीने धरायला पाहिजे होती, नाही का? आणि का हे ज्ञान? हे ज्ञान इतरत्र प्राण्यांना नाही महाराज. हो, आणखीन दुसरं सांग का महाराज, थोडा आतमधले बरं का, ऐका आता. आणखीन दुसऱ्या अर्थाने जर चिंतन करायचं म्हणलं ना, तर मला वाटतंय असं, एक माझा अंदाज हा, की पशु पक्ष्यांना उपदेश करायची गरजच नाही महाराज. का? कारण मला असं वाटतं ते स्वतःहून उपदेशून असतात काय की. कारण बदललाय तो फक्त माणूस बदललाय, प्राणी नाही बदलले. अहो मला नवल वाटतंय हो, माणसं चोऱ्या करायला लागले, तुम कुत्रे धरून दिले. कुत्रे ऐकताय का? लक्षात येत आहे का? माणसं चोऱ्या करायला, माणसं, आणि प्राणी कुत्रे धरून द्यायला लागले. कुत्रे मुके जाणार बघा. हो, बर काय चोऱ्या करावं, कशा चोऱ्या करावं, काय करणार? मग बदलला कोण? माणसं का जनावर? माणसं बदलली. हो, जपानला मशीन तयार झाली महाराज चोरा धरायची. एका तासामध्ये 43 चोर धरले. ती जपानवाल्याची मशीन अमेरिकेमध्ये आली, एका दिवसामध्ये 50 चोर धरले. तीच मशीन पाकिस्तानमध्ये आणली, एका दिवसात 150 चोर धरले. आणि तीच मशीन पंढरपुरात आणली, वाळवंटात, कार्तिक वारी, आषाढी वारीमध्ये. कारण लई चोऱ्या होत्यात ना तिथं. मग पोलिसांना वाटलं ह्या मशिनीच्या द्वारे चोर लवकर सापडते. एका घंट्यात मशीनच चोरी गेली. आमच्या गावात चोर आला. चोर एक दृष्टांत सांगतो, पुढे चलतो, ऐका आता. आमच्या गावात चोर आला. चोर एकदम हडकुळा माझ्यासारखा एकदम, आणि गेला चोरी करा. कुठे गेला माहिती का? एका घरात घुसला, आणि ती बाई होती 1.5 क्विंटलची. कायला जाव बरं, गेला तर गेला, नीट चोरी करीना. भांडे आदळ, भास आदळ, परात आदळ, ताट आदळ. ती बाई उठली गेली महाराज. त्या चोरला असं धरण खाली पाडलं, त्याच्या बोकांडी बसली. ते महाराज त्याला श्वास पण घेता येणार तो चोराला. बाई म्हणते, पिंट्या जाय लवकर पोलिसाला बोला. अगं थांब, नाही चप्पल सापडा नाही म्हणे. चोर खालून काय म्हणतोय, अय माझी घालून जाय, पण लवकर आण पोलिसाला. माणसं चोऱ्या करा तो कुत्रे धरून द्यायला लागलेत. कुत्रे बघा. मग बदललं कोण? माणसं का कुत्रे? माणूस बदलला, म्हणून माणसाला उपदेश करावा लागते. आणि दुसऱ्या अर्थाने जर चिंतन करायचं बघितलं तर महाराज प्राण्यांना, इतर प्राण्यांना हे ज्ञानच नाही. हो, कीर्तन भजनाचं आणि काही ज्ञान नाही कुठे. हो,
काय पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगिती. बघा तुम्ही, त्यांना अजिबात ज्ञान नाही, परमार्थाचं ज्ञान अजिबात नाही. किती अनाउन्समेंट करा, तुमची शूटिंग काढू, इकडे या, नाहीत येत. त्यांना हे ज्ञानच नाही. पण त्यांचा प्रपंच बघा महाराज, उत्तम मध्यम भोग भोगिती. त्यांचा प्रपंच अगदी जिथल्या तिथं जसाच तसा. हो, त्यांच्यात कधी भांडणं नाही, कधी रुसाफुगी नाही. हा, आता मकर संक्रांतीला बघा तुम्ही, कुत्र्याच्या बायको साडी नाही आणू द्या, रुसणार नाही. हा, त्यांच्यात कधी रुसाफुगी नाही. हो, त्यांचा प्रपंच अगदी जिथल्या तिथं एकदम व्यवस्थित जसा तसा. पण परमार्थातलं ज्ञान फक्त हे माणसाला दिलंय. म्हणून माणसांना तुकोबराय उपदेश करतात. विठाला जगद्गुरु तुकोबराय म्हणता, बाबा तुम्ही देवाला शरण जा. हो, पण देवाला शरण जा, पण का जा? काहीतरी कारण असल्याशिवायच ना. काहीतरी कारण असलं तरच आपण शरण. आता तुम्हाला जर म्हणलं जा नांदेडला, पण नेमकं का जा? काहीतरी आणायचं असेल तरच जा ना. मग शरण जा म्हणतात महाराज. नेमका कशामुळे जा? तर तुकोबराय म्हणतात, तुम्ही ह्या संसारामध्ये पडला आहात ना, तुम्ही दुःख भोगत आहात. तुम्हाला हवंय काय? सुख पाहिजे. आज तुम्ही बाबा रात्रंदिवस आपण मेहनत करतो, कशासाठी? सुखासाठीच करतो की नाही? हा, धावपळ करतो कशासाठी करतो? सुखासाठी करतो ना. मग सुखासाठी माणूस धावपळ करतोय. मग तुम्हाला सुख पाहिजे तर तुम्ही दुःखामध्ये कशाला चालले? मग ह्या संसारामध्ये दुःख आहे. ते साधक म्हणला, महाराज तुम्ही काय बोलायला लागले? ह्या संसारात जर दुःख असतं, ह्या सृष्टीतल्या प्रत्येक जीवाला सुखाची अपेक्षा आहे. मग प्रत्येक जीव संसारात कशाला पडला असता जर ह्या संसारात दुःख असतं? तुकोबराय म्हणतात, बाबा तिथं तर तुम्ही चुकायला लागलात. कारण ह्या संसारातच दुःख आहे, पण तुम्ही सुख समजून त्या संसाराच्याच पाठीमागे लागलात. ते साधकांनी सांगितलं, महाराज तुम्ही काय बोलता ते आम्हाला अजिबात लक्षात येत नाही, तुम्ही आम्हाला पटवून सांगा. हो, तुकोबराय म्हणतात, ऐका, ह्या संसाराचं रूपक करत असताना शास्त्रकाराने ह्याला रणभूमी असा शब्द वापरलाय. थोडंसं चिंतन आहे, ऐका बरं का, लक्ष द्या. सोपं आहे, एकदम अवघड नाही. हो, ह्या संसाराचं रूपक करत असताना रणभूमी ह्या शब्दाने ह्याचं रूपक केलंय. हो, एका ठिकाणी ह्या संसाराला मला वाटतं तुकोबरायांनी सर्प म्हटलंय. बहुत जाचलो संसारा सर्प हा विकार पांढरा. एका ठिकाणी रूपक करत असताना ह्या संसाराचं सर्प असं म्हटलंय. एका ठिकाणी तुकोबराय म्हणतात, शास्त्रकाराने ह्या संसाराला वाळवंट असं म्हटलंय, युद्धभूमी म्हटलंय. हो, रणभूमी म्हटलं. या रणभूमीच्या अर्थाने आपण दोन अर्थाने चिंतन करू शकतो. एक म्हणजे वाळवंट आणि दुसरं म्हणजे युद्धभूमी. आता चला वाळवंटामध्ये. वाळवंटामध्ये गेल्याच्या नंतर वाळवंटामध्ये कुठल्या प्रकारची फलश्रुती नाही. 30-30, 40-40 हजारो किलोमीटरचे वाळवंट आहेत. तिथं वृक्ष सुद्धा नाही, पाणी सुद्धा नाही, फळ सुद्धा नाही, फूल सुद्धा नाही. तिथं काहीच नाही, फक्त वाळवंट प्रदेश आहे, फक्त नुसता. म्हणून त्या वाळवंटामध्ये कुठल्या प्रकारची फलश्रुती नाही. आता कधी ऐकलंय का आम्ही तिथं आंब्याचं झाड लावलं आणि 2 वर्षाने आम्हाला आंबे खायला भेटले? नाही महाराज. मग त्याच पद्धतीने ह्या संसारामध्ये कुठल्याच प्रकारची फलश्रुती नाही. म्हणून ह्या संसाराला वाळवंट असं म्हणतात. विठाला असंच एका गावाला कीर्तनात सांगितलं मी, संसारामध्ये कुठल्या प्रकारची फलश्रुती नाही. कीर्तन झाल्यावर एक बाबा माझ्याकडे आला, मला म्हणला, महाराज ही पेढे घ्या आणि पेढे खान इथून पुढे कीर्तन प्रवचन करणं बंद करा. म्हणलं काय झालं? ते म्हणला, तुम्ही म्हणता संसारामध्ये फलश्रुती नाही. माझी पत्नी डिलिव्हरी गेली म्हणला माहेराला, फोन आला तिकडून मुलगा झाला म्हणे, ही फलश्रुती नाही तर काय? आता त्याला तिथं लगेच ताबडतोब उदाहरण द्यायला मला काय वेळ नव्हता म्हणून मी काय बोललो नाही. फक्त त्याला एवढं सांगितलं, ज्या वेळेस तुला माझ्या शब्दाची आठवण होईल त्यावेळेस मला फोन करून बोलव. हो, मी आपलं निघून गेलो. तो मुलगा लहानाचा मोठा झाला, 2 हाताचे 4 हात झाले, म्हणजे लग्न झालं. आणि असं म्हणतात नाही, खरंच आहे, नागनाथ आहे का नाही? हो, एकदा आमच्या जीवनात बाई आली की आमच्या जीवनातली आईच वजा होती. खरं आहे की नाही? एकदा आमच्या जीवनात बाई आली की आमच्या जीवनातली आई वजा होते. मग ते पत्नीचं ऐकून आई वडिलांना त्रास द्यायला लागला, हाणायला लागला, मारायला लागला, कधी कधी रात्रभर त्यांना घराच्या बाहेर ठेवायला लागला. त्या माणसाने मला फोन केला, त्या व्यक्तीने मला फोन केला, म्हणला, महाराज लवकर या गळ्या म्हणे. म्हणलं झालं काय? काहीच नका विचारू, पहिलं इकडे या म्हणे. मी तिथं गेलो. म्हणे, महाराज मुलगा असे ना असा त्रास द्यायला लागला, हो सांगा काहीतरी समजून मुलाला. म्हणलं मी पहिलं सांगितलं तर संसारामध्ये कुठल्या प्रकारची फलश्रुती नाही महाराज, पण काहीतरी समजून सांगा. म्हणलं तुम्ही वडील आहात ना, मुलगा तुमचं ऐकलं पाहिजे, तुम्ही सांगा समजून. नाही म्हणे, महाराज आमचं ऐकतच नाही. मग जिथं मुलगा बापाचं न माने तिथं महाराजाचं काय जाणे, आहे का नाही? खरं की नाही? पण लोकाला वाटते महाराज लोकांचं कुणी ऐकत आहे. हो, कुणाला काही असं वाटतं महाराज लोक म्हणजे लयच लोकांचा विश्वास राहते असा.
हो पण मी म्हणलं माझं काहीच नाही हो, माझं कुणी नाही ऐकणार, तुम्ही ऐका माझं. नाही नाही म्हणे महाराज तुमचं ऐकल जरा तुम्ही सांगा म्हणे समजून. म्हणलं माझं नाही ऐकणार म्हणे. माझा दृष्टांत संपला. मला सांगा तात्पर्य काय आहे की बाबा हा मुलगा ज्याला आपण आपली फलश्रुती म्हणलोत ना ते आपला नाही, कवनाचे मायबाप कवनाचे कवनाचे गणगोत कवनाचे माय बाप कोणीच कुणाचं नाही. मृगजळासारखं फक्त भासणार आहे. मृगजळ वत्त जाईल लया. हो म्हणून ह्या संसारामध्ये कुठल्या प्रकारची फलश्रुती नाही म्हणून या संसाराला वाळवंट मानतात. आता त्याच वाळवंटाचं दुसऱ्या अर्थाने चिंतन करू आपण. ऐका लक्ष द्या. हो त्याच वाळवंटामध्ये महाराज आपण सकाळी 6-7 वाजता आपण फिरण्यासाठी निघालो अनवाणी पायाने. कारण सकाळी सकाळी ऊन नाही काय नाही ते पायाला अशी वाळू अशी चांगली वाटते म्हणून आपण चपला वगैरे काढून निघालो सगळेजण. सगळ्यांनी कल्पना करा फक्त एक 5-10 मिनिटासाठी ऐका. सगळेजण आपण निघालो पण फिरत फिरत गेले असताना महाराज दुपारचे 10 वाजले 11 वाजले. जसं जसं ऊन टाइम होत जाईल तसं तसं ऊन पडायला लागलं. ती वाळू तापायला लागली. आता आपण लांब गेलो खूप दूरपर्यंत गेलो. हो जसं जसं दूर जातो तसं तसं ते टाइम होत चालला. ऊन पडायला लागलं तसं तसं ते ऊन वाळू तापायला लागली. तानेने घसा कोरडा पडायला लागला. अंग ओलं चिम झालं घामाने. अंगाचं सगळं दहा व्हायला लागला. डोळ्यावर अंधारी यायला लागली. पायाला भाजायला लागलं. वर डोक्याला काहीच नाही. हो 12 वाजले 12:30 वाजले. आता जीव नको नकोसा वाटायला लागला. असं वाटायला लागलं त्यावेळेस एवढं दुःख व्हायला लागलं की आता पळत पळत जावं आणि हे कुठंतरी एखादं डोह बघावं पाण्याचा आणि त्याच्यामध्ये उडी हाणावी आणि सगळा अंगाचा दहा म्हणजे आग होणारी जे दुःख होतं आपल्याला ते शांत करावं. ह्या सुखाच्या अपेक्षेने आपण जसं जसं धावायलो तसं तसं नरडं कोरडं पडायला लागलं. तानेने डोळ्यावर अंधारी यायला लागली. अंग घामाने ओलं चिंबवलं तसं तसं पाय भाजाले. जास्त दुःख भोगायला लागलं. पण महाराज समोर असं मृगजळ वरती जाताना दिसलं. ते काय भासलं आपल्याला पाणी. हो आपण म्हणलं मोठा पाण्याचा डोहोय गड्या. ह्या हेतूने आपण ते आपल्याला पाणी भासलं होतं मृगजळ. मग आपण पळत पळत गेलो कशासाठी की ते पाणी समजून त्याच्यामध्ये उडी घेणार. हो ते पाण्याचं डोहोय आपण त्याच्यात उडी घेणार म्हणजे आपल्या अंगाचा सगळं दाह शांत होईल म्हणजे आपण सुखाला प्राप्त होतो. गेलो सुखाच्या अपेक्षेने पळत पळत गेलो उंचावरून त्याच्यात उडी हाणली. गेलो कशाच्या अपेक्षेने सुखाच्या. कारणीभूत कशाला ठरलो दुःखाला. का कारण ते पाणी नसून मृगजळ होतं. त्याचप्रमाणे ह्या संसारामध्ये महाराज आपण पळत पळत गेलो. अगोदर आपल्याला गोड गोड वाटला. जसं आपण सकाळी सकाळी 6 वाजता निघलो होतो ना वाळवंटात आपल्याला चालायला बरं वाटलं. पण जसं जसं ते पोळायला लागलं का पाय दे मग कसं वाटायला दुःख भोगायला लागलं. तसं महाराज सुरुवातीला संसार बरं गोड गोड वाटला. हो माणूस त्याच्यामध्ये जातच राहिला. मग नंतर माणसाला असे वेदना व्हायला लागल्या की एकदा आता उडी घ्यावं आणि सुखाच्या अपेक्षा पूर्ण करावे. गेला सुखाच्या अपेक्षाने आणि त्या संसाराच्या डोहामध्ये उडी हाणली. पण महाराज ते सुख नसून ते दुःख होतं. फक्त ते मृगाचाळासारखं आपल्याला सुख वाटलं आणि आपण त्याच्यामध्ये उडी हाणली म्हणून आपण कारणीभूत कशाला ठरलो दुःखाला. त्याच पद्धतीने ह्या वाळवंटामध्ये कुठल्या प्रकारचं फलश्रुती नाही. वाळवंटामध्ये कुठल्या प्रकारचं सुख नाही. म्हणून ह्या संसाराला युद्धभूमी असं म्हणतात. वाळवंटामध्ये कुठल्याच प्रकारचं संसारामध्ये कुठल्या प्रकारची सुखाची प्राप्ती नाही. आता आपण काय केलं संसाराचं रूपक केलं रणभूमी या शब्दाने. एक वाळवंटाने चिंतन केलं आणि एक युद्धभूमी या अर्थाने चिंतन केलं. आता वाळवंटाचं पाहिलं युद्धभूमीकडे चला. युद्धभूमीवरती गेल्याच्या नंतर 2 शूरवीर एकमेकांसमोर लढताना आपल्याला दिसतात. दोघं एकमेकाचा प्राण घेऊ बघतात. हो त्याचप्रमाणे ह्या संसारामध्ये सुद्धा रात्रंदिवस महाराज युद्ध आहे. हो काय झालंय एकदा मी असंच प्रवास करून आलो खूप
खूप दुरून प्रवास करून आलो, 2-2.5 तास पुन्हा कीर्तनही केलं. जीव थकला होता, दमलो होतो. मग कीर्तन झाल्याच्या नंतर ज्या माझ्या यजमानाच्या घरी माझी व्यवस्था केली ती मी तिथं जाऊन झोपलो. आणि झोपल्याच्या नंतर आता दिवसभर प्रवास करून दमलेला जीव, त्याच्यात 2-2.5 तास कीर्तन केलेलं. अंग टाकल्या एक 10-15 मिनिटामध्ये मला झोप लागली, डोळा लागला. हो, आता तुम्ही शेतकरी वर्ग आहात, दिवसभर कष्ट करता, कापूस वेचायला जाता. कापूस वेचल्यानंतर तुमचा जीव थकतो, दमतो आहे की नाही. मग 5-6 वाजता तुम्ही घरी आलात, तुळशी वृंदावनला टेकून देऊन बसतात. बसल्याच्या नंतर मग आपल्या मुलीला सांगतात, ताई माझ्यासाठी 1 कप चहा कर. कारण दिवसभर थकलेला असतात तुम्ही, दमलेला असतात कामं करून. मग त्या तुळशी वृंदावनला टेकून देऊन बसला, तुमची ताई चहा करू सर तुम्हाला डोळा लागतो म्हणजे कायमचा लागत नाही, लागतो म्हणजे झोप लागते नाही का. हो, आता का, कारण जीव दिवसभर थकलेला असतो, दमलेला असतो. त्याच पद्धतीने मी दिवसभर प्रवास केलेला होता, त्याच्यात 2-2.5 तास कीर्तन केलं. आता झोप लागायला साहजिकच आहे, एक 15-20 मिनिटामध्ये मला झोप लागली. मी गाढ झोपेमध्ये शांत होतो. पण तेवढ्यात महाराज शेजारच्या घरी नवरा बायकोची भांडण लागली होती. हो, भांडे बासणं आदळणं चालू होतं. बाई अशी विष्णू सहस्रनाम म्हणत होती की इथं सांगायला सुद्धा गरज नाही. एकदा शिवी दिली की महाराज 1 तास होईपर्यंत पुन्हा डबल ती तोंडात शिच येत नव्हती. एवढ्या शिवाय मी म्हणलं कुठूनच पाठ केले असते काय की आम्हाला विष्णू सहस्रनाम नीट, भगवंताचे 1000 नाव नीट पाठवायना. ओम विष्णू षटकार भूत भव प्रभूत भूत भूत भव भूतात्मा भूत बरा भूतात्मा परमात्माचे मुक्तानाम परमागती आवे पुरुष शाश्वत योगो योग विधान्यता प्रधान, हे आम्हाला नीट व्हायला पाठ. आणि ह्याला शिव्या जेवढ्या कुठे होत असतं काय की जी चालू केल्या. आता मला सांगा, किती गाढ झोपलेला माणूस असल्यावर एवढ्या शिया चालल्यावर महाराज झोप लागेल का. मी आपलं उठून बसलो. ते यजमान म्हणला, महाराज काय झालं म्हणे. म्हणलं काहीच नाही. म्हणलं ते बाई, म्हणलं ते म्हणे काय ना रोजच आहे म्हणे, ते चालू द्या म्हणे, त्याच्याकडे लक्ष देऊ नका. तुम्हीच दिवसभर प्रवास केलाय आणि 2-2.5 तास कीर्तन केलं, तुमचे पाय दुखत असतील, डोकं दुखत असेल, पाय दाबू का, डोकं दाबू का, पाड दाबू का. म्हणलं माझं काहीच दाबू नको, त्या बाईचं नरडं दाबून लागलं. ते म्हणला महाराज तेवढं सोडून बोला. म्हणलं का. ते म्हणे ते कुणाचंच ऐकत नाही. म्हणलं कुणाचंच नसं ऐकत तर माझं ऐकत आहे, मी महाराज आहे ना. महाराज लोकांचं लय ऐकत आहेत. म्हणलं चल. नाही म्हणे महाराज असे कित्येक महाराज लोक उघड पेले म्हणे, कुणाचंच ऐकत नाही. म्हणलं आता काय करा. म्हणलं अहो त्यांना सांगा, म्हणलं आजचे दिवस थांबा म्हणा, महाराज आराम करा, उद्या डबल भांडा म्हणा. नाही म्हणे महाराज ते कोणाचं ऐकत नाही, जाऊ दे तुम्हीच लक्ष देऊ नका. म्हणलं जाऊ द्या. म्हणलं आपणच गपची बसलो, कानात बोळे घालून झोपलो. सकाळी उठलो महाराज, स्नान वगैरे झालं, पूजा पाठ झाली माझी, चहा घेतला आणि त्यांना म्हणलं दादा येतो बरं का. ते म्हणजे थांबा महाराज, आमच्या गावातले काही भजनी मंडळी, काही मोठे व्यक्ती तुम्हाला सप्ताह कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष भेटायला येतात, थांबा म्हणे. मी असा बसलो. बसल्याच्या नंतर सगळेजण तिथं समोर बसले आणि बसल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं, महाराज हे आमच्या गावातले सप्ताह कमिटीचे अध्यक्ष, हे उपाध्यक्ष, हे आमच्या गावातले दूध डेअरीचे चेअरमन, हे सरपंच, हे उपसरपंच, असं सांगत पाठी मागे हात नेला. ते महाराज पाठी मागे दिसेल का म्हणे, बघा ते तिथं बसले. तिकडं नका बघू, तिथलं सांगतोय. आता पाठीमाग हात नेला म्हणे. ते पाठीमागचे दिसत का, ते आपले शेजारी म्हणलं की लगेच माझी टूप पेटली. रात्रीचे भांडण करणार हेच ती आणि तेच हे. त्यांना म्हणलं राम दादा. ते म्हणे राम. म्हणलं कस काय. म्हणजे आनंद. हा मला आनंद म्हणलं आनंद नाही, परमानंद. म्हणलं रात्रभर भांडण करून. ते म्हणले रात्री भांडण म्हणे पट्ट्याच्याच घरी. म्हणलं कस काय बरं. म्हणलं दादा काय. म्हणलं ते म्हणे काहीच नाही महाराज, काय. म्हणला एकदम आनंद बघा. हा दिवसभर कष्ट करतो, मला काम करतो. म्हणला रात्री 10-10:30 वाजता मी कामावून येतो. आल्याच्या नंतर दिवसभर मित्राची काही भेटगाठ होत नाही. 10-10:30 वाजता मित्रांची भेटगाठ होती. अशा वाट्यावर आम्ही बसतो आणि गप्पा मारी बसतो. तर 12-12:30 कसे वाजतात काय की वेळ गप्पा मारण्यामध्ये कळतच नाही म्हणे. मग 12-12:30 वाजता घरी गेलो. बायकोनी ताट वाढलं, पहिला घास घ्यायचा म्हणलं की लगे म्हणते कुठं गेलतात. इथून जी भांडणं पेटते. हो भांडणं महाराज लय बेकार राहते त्यांचे. तुम्हाला भांडणं अजून माहितीच नाही. भांडणं महाराज, भांडणं बघा नवरा बायकोचे. हो विठाला भांडणं लागले महाराज. तिला माहित होतं नवरा आपल्याला हाणल्याशिवाय राहणार नाही. ती उठती म्हणे, स्वयंपाक रूम मध्ये जाती, तिथूनच भांडे फेकू मारती म्हणे. तिने हाणलेलं भांडं लागलं की ती हसती आणि तिने हाणलेलं भांडं हुकलं की मी हसतो. म्हणून आनंद.
बघा हे संसार म्हणजे मला सांगा तात्पर्य काय ह्याच्यात रात्रंदिवस युद्ध आहे दादा म्हणून ह्या संसाराला वाळ युद्धभूमी असं म्हणतात विठाला हो आता त्याच युद्धभूमीचं आपण दुसऱ्या अर्थाने चिंतन करू ऐका लक्ष द्या आता हो त्याच युद्धभूमीमध्ये आपण नंतर गेलो तर तिथं युद्ध संपलं हो अनेक देह तिथं पडलेले रक्त मांस मळमूत्र तिथं अर नको नको बघायला असं एवढे दुर्गंधी महाराज तिथं त्याचप्रमाणे हे शरीररूपी संसारामध्ये सुद्धा काय रक्त मांस मळमूत्र जाणार या शरीरामध्ये सुद्धा रक्त मांस मळमूत्र आहे ह्या शरीररूपी संसारामध्ये सुद्धा रक्त मांस मळमूत्र आहे ह्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही म्हणून ह्या संसाराला युद्धभूमी असं म्हणतात विठाला तुम्ही म्हणता संसार शरीराला कस का संसार म्हणतात पत्नी मुलं बाळ शेतीवाडी हे झालं संसार पण शरीराला कस का संसार म्हणतात संसार मुळात सुरुवात होतो कुठून माहितीये का हो ऐका अहम आद्यास आणि मम आद्यास ज्यावेळेस मुलगा जन्मतो ना जन्माल्याच्या नंतर त्याला काहीच ज्ञान नसतं हो आई म्हणजे कोण आहे बाबा म्हणजे कोण आहे दादा म्हणजे कोण आहे ताई म्हणजे कोण काहीच माहित नसते फक्त अहम ब्रह्मास्मी तो एक आकडा असतो एक आकडा म्हणजे ब्रह्म अहम ब्रह्मास्मी या पदाला आरूढ असतो त्याला बाकी कुठलंच ज्ञान नसतं एक आकडा म्हणजे ब्रह्म आणि दोन आकडा म्हणजे माया हो ही माया महाराज एवढी खतरनाक आहे ह्या मायामध्ये नुसतं जर डोकून जर पाहिलं ना तर माणसाचं काय काय मूर्त सांगू का ऐका आता एक दृष्टांत सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल नुसतं डोकावून पाहिलं तर ह्या संसारात नुसतं डोकावून पाहिलं तर काय काय मूर्त ऐका मुलगा जन्माला 4-5 वर्ष झाल्यानंतर कुठून बुद्धी सुचली काय की तिकडं काशीला निघून गेला हो आपला हिमालय पर्वतात निघून गेला तपश्चर्या करायला 60 वर्ष तपश्चर्या केली महाराज 60 वर्ष तपश्चर्या केली त्याला काहीच माहित नाही स्त्री कशाला म्हणतात पुरुष कशाला म्हणतात मुलगा म्हणजे काय मुलगी म्हणजे काय काहीच माहित नाही फक्त अहम ब्रह्मास्मी त्याला एवढंच माहिती बाकी काहीच माहित नाही हो आणि तो मुलगा महाराज 60 वर्ष तपश्चर्या केला 60 वर्षाचा बाबा झाला दाढी जटा खूप वाढलेले नको वाढलेले आणि ते बाबा असे गावामध्ये फिरत फिरत आले आल्याच्या नंतर आपल्या मारुतीच्या मंदिराच्या ओट्यावर बसले 5 घरं भिक्षा मागितली जेवण केलं आणि झोपले पण मारुतीचा वटा आता लहान आहे तेवढा लहान नव्हता पहिला असा 12 फूट उंच वटा होता आता माझी हाईट म्हणजे 5-5.5 फूट असं माझ्यापेक्षा दुप्पट वटा एवढा उंच वाटा त्या वाट्यावर बाबा झोपला आता 5 घरची भाजी सगळी मिक्स भाजी बाबाने काय दाबून हाणलेली सण झोपला बाबा सण झोपला घोरायला लागला गाढ झोपीमध्ये बाबा पण गावामध्ये महाराज लग्न झालं आणि लग्न लागलं त्याची वरात निघाली होती ते असा डीजे वाजत होता मारुतीच्या मंदिराच्या समोर आला ते असा डीजे वाजत होता 5-25 पोरं दारूच्या नशेमध्ये असे धुंबे धुंद नाचत होते आता मला सांगा किती गाढ झोपलेला माणूस झोपल का हो ते गाणे तसले निघाले आटक मटक चवडी चटक इकडून तिकडं तिकडून इकडं काय आणखीन तर मला मिळणार आला त्या गाण्याचा काय गाणे काढतात लोक काय नाही सांगता येत नाही हो ते गाणे आपण इथं म्हणू बी नाही आहे का नाही बाबा इथं म्हणू बी नाही हो तसले गाणे वाजायला आले आता बाबा झोप लागेल का थोडं बोलत चला हा बाबा उठून बसला बरं आपला विषय नाही ना तो आपल्याला माहितीच नाही त्यातलं मग आपलं काय घेणं देणं नाही ना पण तरी डोकून बघायला कायच असते म्हणलंय बघाच म्हणला बघू नाही तरी बघा मला बरं बघा नका पण ते बघायला लागला इकडं डीजे वाजत होता 5-50 पोरं नाचत होती दारूच्या नशेमध्ये बेधुंद इकडं पाठीमागं पाहिलं सुंदर अशी बैलगाडी सजवलेली होती महाराज आणि सुंदर बैलगाडी सजवलेली होती त्या बैलाच्या शिंगाला कलर दिलेला फुगे बांधलेले बैलाच्या अंगावर झुली टाकलेल्या गाडीला कलर दिलेला त्याला नारळाचे फांटे केळीचे फांटे बांधलेले त्याला सगळे फुग्याने सजवलेलं ते लाईटिंगनी सजवलेली ती बैलगाडी त्याच्यामध्ये क्वाट मांडलेला आणि नागनाथ महाराज माझ्या कमरे इतकी गादी त्या क्वाटवर ठेवली आणि त्याच्यावरती नवरदेव नवरी आजी विठाला माझ्या कमरे इतकी गादी त्या क्वाटवर ठेवली आणि त्याच्यावरती नवरदेव नवरी बसलेली हो नवरदेवाकडून स्वाकान्या नवरीकडून कलोरी ती डुचक्या डोळ्याची हा भाज्याकडे पाहती जिलेबी मागती हा बघा तुम्ही कलर यायलाच विचित्र असतात महाराज हो आमच्या गावात एक पुरीचं लग्न झालं ते आली आता त्या येती जाती असते ना ते काय म्हणते आरत परत म्हणते ना आरत परतच्या वेळेस काय झाला आता 8 वाजता गाडी होती 8 वाजता आता बॅग भरणं होत नाही म्हणून पहाटे 4 वाजताच उठल्या कलोऱ्याने ते भरायला लागले बॅगी हो पण त्या कलोऱ्याला लई अशी उचलायची सवय असते उचली काय असतात कलोऱ्या काय उचल्या कलोऱ्या म्हणतात त्याला
हो, नंदनबाईने ह्या ज्या मुलीचं नेमकं नवीन लग्न झालं ना, तिच्या नंदनबाईने काय केलं तर अंगण सारवलं होतं आणि ते पोत्रा असं ते पोत्रा असा कोपऱ्यात ठेवला होता. पहाटे 4 वाजता कलोरी बॅग भरायला लागली. त्याला काही गरज आहे का बाहेरची उचलायची? गेली ते पोत्राला हात लावला, मऊ मऊ लागलं, घेतलं नवरीच्या साड्यातच कोंबलं, घेऊन गेली. अशा कलोऱ्या तिथं घरी गेल्यावर बॅग बघायला लागली तर ते पोत्रा आतमध्ये, ते 5-5 हजाराच्या साड्या खराब झाल्या. असल्या कलर आहे विठाला. खोड असते खोड. हो, काय काय लय खोडे असतात महाराज. हो, त्या खोडी विचारूच नका काय कायला. हो, असे मृदंगाचार्य असे पकवाड लावायला लागले की त्याच्या शेजारी एखादं म्हातारा बसले असते आणि थाप टाकली टांग की ते असं करतात. पुन्हा त्याने हाणायचं, हातुडी हाणायचं, पुन्हा थाप टाकायचं टांग, ते म्हातारा असं करतात. पुन्हा हाताने हाणायचं, पुन्हा माझ्या थाप टाकायचं, पुन्हा असं करतात. अर्धा घंटा चालला, अर्धा घंटा. हो, अर्धा घंटा चाललं, पुन्हा मृदांग्याने थाप टाक. त्याने असं केलं, ह्याने मृदांग्याने पकवाज उचलला आणि लाव तू लाव. म्हाताऱ्याच्या पुढे नेऊन ठेवला. लय खोडी असतात. मग त्या म्हणलं बाबा येते का लावता? मग ऐकायच येत नाही म्हणे. बघा मग कशाला असं करा म्हणे, मी जुनी खोड आहे म्हणे. पिठाला एका गावाला कीर्तनाला गेलो महाराज. असं कीर्तन चांगलं असं दन करावं म्हणलं, पण एक मात्र असं टक लागून बघत होतं. असंच करायचं. अभ्यास काय की मी अख्खं कीर्तन त्याच्याकडे बघून केलं. हो, आणि कुठं मी 2 तासाच्या आतच कीर्तन सोडत तिथं 2.5 तास केलं तरी त्याचं तसं चालू. कीर्तन झाल्यावर मग अशा महाराजांना 2-4 महाराज लोकांना म्हणलं मृदंगाचार्याला काय ऐकायला, बाबाचा लय अभ्यास भैर राही बरी ते. हा, आपलं काय चालू होतं ते कलोऱ्या. हो, त्या असे उभ्या महाराज. आणि हे कोण बघायलंय? ते बाबा. कोण बघायलंय? बाबा ज्यांनी 60 वर्ष तपश्चर्या केली. त्याला स्त्री कशाला म्हणतात, पुरुष कशाला म्हणतात काहीच माहित नाही. ते बाबा हे दृश्य बघायला. बरं, आपला विषय नाही, बघू नाही ना, पण तरी बघायला. आणि मनातली मनात म्हणतोय काय संसारात मजा असते र. 60 वर्ष तपश्चर्या केलीस ना. हो, बरं बघायला लागला तर बघायला. आता तेवढं बघून गप झोपावं का नाही, पुन्हा आणखीन बघत राहिला. हो, ते सोकाने गेला दुकानामध्ये गेला महाराज. एवढी चपटी बाटली आणली, ती गोल बॉटल, ते काय थम्सअप. हो, थम्सअपची बाटली आणली आणि 1 बॉटल आणि 2 नळ्या. बॉटल 1 आणि 2 नळ्या. त्या 2 बाटली एका बाटलीमध्ये त्या दोन्ही नळ्या टाकल्या आणि एक नवरीच्या तोंडात, एक नवरदेवाच्या तोंडात. आणि हे कोण बघायले? बाबा. 60 वर्ष तपश्चर्या केली, काही गरज आहे का? पण बघायला लागला ते बाबा. बरं, बघायला तर बघायला. अरे ह्या नवरदेव नवऱ्याने ती बाटल प्यायला महाराज अर्धा घंटा लावला. त्या सोकाण्याला म्हणलं इकडे रे म्हणलं. ते म्हणलं काय? म्हणलं नालाय कस का काय? म्हणलं ज्याला थम्सअप प्यायची अक्कल नाही त्याच्या पुढे बाटली दिली, मायाकडे आणली, असे 2 मिनिटात रिकामी करून देतो तो. पण महाराज त्यांनी प्यायला ती बाटली महाराज अर्धा घंटा लावला. हे दृश्य सगळं पाहिलं त्या बाबाने. काय घेणं नाही देणं नाही. सगळा तिथला कार्यक्रम जे आहे ते सगळा ह्या बाबाने पाहिला. ते डीजे पुढं निघून गेला, ते बैलगाडी निघून गेली, ते पोरं निघून गेले. बाबा झोपला, पण मनात बोलतच राहिला काय संसारात मजा आहे राव म्हणे. 60 वर्ष तपश्चर्या केली महाराज. स्त्री कशाला म्हणतात, पुरुष कशाला म्हणतात काहीच माहित नाही. आणि त्या बाबाने हे दृश्य पाहिलं. नुसतं मायामध्ये डोकावून पाहिलं नुसतं. लक्षात ठेवा, नुसतं त्या मायामध्ये डोकावून पाहिलं आणि झोपला बाबा. गार झोप लागली. पण ते म्हणतात ना मनी वशे ते स्वप्नी दिसे. बाबाला स्वप्न पडलं. बाबा उठला. मला शिवाजी महाराज म्हणलं आओ, मला चला म्हणलं. कुठं? म्हणलं पोरगी पाहायला. रट्टे खायचे काय? म्हणलं 60 वर्ष झाला. मला काही असो म्हणला, लय संसारात माझ्या मला लग्न करायचं. म्हणलं तूच जाय, मी इथंच थांबतो. बाबा गेला महाराज. येऊन साईड कट मारला, दाढी केली, जीन्स पॅन्ट घातली, एकाचा बूट, एकाचा सॉक्स, तिसऱ्याचा चष्मा. बाबा गेला, पोरगी पाहिली, लग्न केलं. बघता बघता 1.5-2 वर्ष झाले लग्नाला. पोरग झालं. कुठं? स्वप्नात.
पाहिलं महाराज लग्न झालं आणि बायको म्हणते अहो म्हणे काय थोडस पलीकडे सारखं ना म्हणे का म्हणे चिमण्याला कुठं टाकू कुठं स्वप्नात पण बाबा सरकतोय खरोखर पाहतोय स्वप्न पण सरकतोय खरोखर लक्षात ठेवा हो पुन्हा बघता बघता 3-4 वर्ष झाली लग्नाला 3-4 वर्ष झाले पुन्हा पोरगी झाली पुन्हा म्हणली बायको म्हणली अहो ओ चिमण्याची पप्पा म्हणे अहो थोडस सारखा ना म्हणे का कावळ्याला कुठं टाकू बाबा 12 फूट उंच वाट्यावर झोपलेला होता बाबा 12 फूट उंच वाट्याची एकदम कटाला आला बघता बघता 7-8 वर्ष झाली लग्नाला पुन्हा पोरगी झाली पुन्हा बायको म्हणती अहो म्हणे अहो थोडस सारखा ना म्हणे का म्हणे चिमणीला कुठं टाकू बाबाजी सारखायला गेला 12 फूट उंच वाट्यावर स्वप्नीचे गर्दीपेक्षा दर्दी महत्वाची थोडेच महाराज पण कसे निकेत टाळ्या यांच्यासाठी एकदा सगळ्यांनी मनातून वाजा टाळ्या नाही मनातून वाजल्यात नाही मनातून वाजवा टाळ्या मनातून हा जोरात एकदा असं आपल्या कलाकाराचा आपल्याला स्वाभिमान नाही पाहिजे काय पाकिस्तानच्या लोकांना पाहिजे काय उठाला उठाला बाबा पळला महाराज माकड हाड मोडलं आता बऱ्याच लोकांना सवय असते पाय घसरून पडू सायकलून पडू मोटरसायकलून पडू वाट्याहून पडू पण पडल्या पडल्या उठल्या लागलं किती बघत नाही आपल्या कुणी पाहिलं हे बघतच आधी ते बाबा उठला ना असं बघायला कुणी पाहिलं का मी उभाच होतो मला शिवाजी महाराज तुम्ही कवा म्हणलं तू म्हणलास पोरगी बघायला चला तेव्हापासून इथंच आहे म्हणलं अरे दादा स्वप्नातल्या पोरांनी जर माकड हाड मोडलंय संसार एवढा सोपा नाही महाराज संसार लय अवघड आहे हा हो मग अहम अध्यास आणि मम अध्यास मुलगा जन्माल्याच्या नंतर महाराज त्याला काहीच ज्ञान नसतं तो फक्त ब्रह्म असतो बरं का पण त्याला हळूहळू कळायला लागतं त्याची ताई सांगते दादा हे तुझे आई आहे तुझे बाबा आहे तुझे भाऊ आहे तुझी दादा आहे ताई आहे मामा आहे काका आहे त्याला हळूहळू ज्ञान व्हायला लागतं लक्षात ठेवा हो हा मी आहे ही माझे दादा आहे माझी ताई आहे मम्मी आहे पप्पा आहे वगैरे वगैरे जे ज्ञान लागतं हा मी आहे हे झाला अहम अध्यास आणि माझे म्हणजे अहम अध्यास आणि मम अध्यास हे म्हणजे मी आणि माझे हो जिथून हा माझं म्हणायला लागतो मायापासून निर्माण झालेली जी सृष्टी आहे मायापासून जे जे वस्तू निर्माण झाल्या त्यांना जो माझं म्हणून घेतो त्याच्यापासून त्याला दुःख भोगावं लागतं लक्षात ठेवा हो मग हे संसार तिथून पुढे हे संसार सुरू झाला तुम्हाला नसन कळलं तर उदाहरण देऊन सांगतो ऐका लक्ष द्या प्रत्येकाला घर आहे बिगर घराचं इथं कुणीच नाही आहे ना प्रत्येकाला घर आहे सगळ्यांनी कल्पना करा कीर्तन झाल्या आता धो धो पाऊस पडून आपले आपले घर पडले तुमचे पडू नाही पण पडले नाही तर म्हणतात काल एक बाबा आणला आमचे घरच पडून गेला तसं नाही पण कल्पना करा आपलं घर पडलं प्रत्येकाने कल्पना करावं म्हणजे लक्षात येईल तुमच्या हो आपलं घर पडलं सकाळी उठल्यानंतर आपल्या कळलं आपलं घर पडलंय दुःख होणार की नाही आपल्याला बोलत चला दुःख होणार की नाही होणार ना आपलं घर पडलं म्हणलं
पण नंतर कळलं गावातले 4-5 घर पडे, मग 4-5 पटीन दुःख व्हायला पाहिजे की नाही आजी? व्हायला पाहिजे ना. होतं का? नाही होत का? ते आपले नाहीतच ना. नाही कळलं? आणखीन सांगतो ऐका. मोबाईल प्रत्येकाकडे मोबाईल, साधा असन, जिओचा असन, मोठा असन, लक्ष ठेवा. कसा का असणार, 1000-1500चा, 800-800चा होईना मोबाईल आहे. आपल्याला तर कीर्तन झाल्यावर घरी झोपलो तर चोर आले, चोरी करून आपला मोबाईल घेऊन गेले. बरं का, लक्षात ठेवा. कल्पना करा, आपला मोबाईल चोरी गेला, सकाळी उठले आपल्याला कळलं आपला मोबाईल चोरीला गेला. दुःख होणार का नाही? ते पाचशेचा का असा ना हो, मोबाईल जाय ना का हो, पण सिम कार्ड जायला नव्हतं पाहिजे. आहे का नाही? मोबाईल जाय ना का हो, सगळ्या महाराष्ट्रातील कॉन्टॅक्ट त्याच्यात होती. जसं काय दिल्लीचं राजकारण हेच आहे. मोबाईल जायला का हो, पण सिम कार्ड जायला नव्हतं पाहिजे. आता चोर एवढा बावळं ठेवाय, मोबाईल घेऊन जायला सिम तो उशाल ठेवी. पण महाराज कल्पना करा, आपला मोबाईल चोरी गेला, सकाळी उठले आपल्याला कळलं मोबाईल चोरी गेला. मोबाईल चोरी गेल्यानंतर आपल्याला दुःख होणार की नाही? कसा असला 500 का होईना मोबाईल होता, दुःख होणार की नाही? पण नंतर त्याला जर कळलं गावातली मोबाईल शॉपीच फोडली आणि 30-40 मोबाईल चोरी गेले, मग आपल्याला 30-40 पटीने दुःख व्हायला पाहिजे की नाही? पण नाही होत का? कारण ते मोबाईल आपले नव्हते, आपला चोरी गेला त्याच्यामुळे. फक्त कारण काय, मग ते बी मोबाईल होता, हे बी मोबाईलच होते ना, पण हा मी आहे, तो मोबाईल माझा आहे, म्हणून त्याचं दुःख भोगावं लागते. आणि ते मोबाईल माझे नाहीच कळलं का? लास्ट उदाहरण देतो गाड्या. आता ह्याच्या पुढे नाही सांगत, आता तुमच्या काय लक्षात येणार वाटतं. आता लास्ट वर का नीट ध्यान देऊन ऐका, पुन्हा सांगणार नाही. आता हे शरीर, हे जीव, ह्याच्यातला जो जीव जे आहे हा मी आहे. प्रत्येकाने कल्पना करा, ह्याच्यातला जो जीव आहे ना तो मी आहे, आणि हे शरीर म्हणजे माझे. कळतंय मी काय बोलतो ते? ह्याच्यातला जो जीव आहे तो मी आहे आणि शरीर माझे. मग ह्या शरीराला जीवाने संगत केली, हे माझं म्हणून घेतलं, म्हणून ह्या शरीरा सुद्धा पासून सुद्धा आपल्याला दुःख भोगावं लागतं. ठेच जर लागली साधी पायाला, ठेच पावलागणीच दुःख भोगावं लागतं. का? हे शरीर माझे म्हणून आपण ही संगत लावून घेतलेली. इथून संसार सुरू झाला. पण एखाद्या व्यक्तीचा जर पाय तुटलेला असेल समोरच्या, तर आपल्याला दुःख होत नाही, कारण ते शरीर आपलं नाही. मग का? हे बी शरीर आपलं शरीरच आहे, ते बी शरीरच आहे ना, पण ह्या जीवाने ह्या शरीराची संगत केली, त्या शरीराची नाही. मग ज्या जीवाने ज्याची संगत केली त्याच्यापासून त्याला दुःख भोगावं लागतं. पहिला आलं शरीर, शरीरापासून दुःख भोगावं लागतं. मग वडील असेल, आई असेल, बाबा असेल, दादा असेल, म्हणजे संसारात वाढ करणं झालं वाढ. हो, मग पत्नी आले, मुलं बाला आले, शेतीवाडी आली, सगळं आलं. म्हणजे अहम आद्यास आणि मम आद्यास, मी आणि माझं. मग जेवढे ते नाते गोते लागून घेतो, तेवढ्यापासून त्याला दुःख भोगावं लागतो. मग काय करतो? दुःखामध्ये वाढ होते, संसारात नाही. संसारात वाढ होणं म्हणजे दुःखात वाढ होणं. मग तुम्ही म्हणता संसारात वाढ होणं म्हणजे दुःखात वाढ होणं कसं काय? कारण संसारात मुळातच दुःखाचा आहे. ठाऊकच आहे, संसार दुःखाचा, आणि मूळच काय ह्याचं? संसार दुःख मूळ, चौकडे. मग ज्याचं मूळच जर दुःखाचं असेल त्याला फळं काय सुखाची लागतील का? लक्षात येते ना? संसार दुःखाचा आहे. तुकोबराने सांगितलं, दादा एवढा संसार दुःखाचा आहे, इथून सुरू होतं. हे सगळं पटवून सांगितल्याच्या नंतर त्या साधकाने प्रश्न केला, महाराज लवकर काहीतरी आम्हाला उपाय सांगा, जेणेकरून आम्हाला ह्या दुःखाच्या संसारातून बाहेर पडता येईल. तेच महाराज अभंगाच्या पहिल्याच्या
बाबा मनवून शरण जावे. एवढा दुःखाचा संसार आहे ना, म्हणून मी सांगतोय मनवून शरण जावे. महाराज 11:15 झाले बरं का. हो, वेळ कमी, आता धावत्या वेगात सांगण्याचा प्रयत्न करतो. का 5-10 मिनिटं वाढल्याला जमतंय? हा. तर महाराज म्हणतात मनवून शरण जावे. का? कारण तुम्ही दुःखाच्या संसारामध्ये पडलात, म्हणून मी तुम्हाला सांगतो. आता मनवून शब्द हा त्रिकालदर्शक शब्द आहे बरं का. एका शब्द महाराज चिंतन करायचं म्हणलं तर एक कीर्तन होईल. हो, मनवून शब्द हा त्रिकालदर्शक शब्द आहे. पाठीमागे, आता आणि पुढे, भूत, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ. पाठीमागे सांगत होतो कारण तुम्ही दुःखाच्या संसारात पडलात म्हणून. आताही सांगतो तुम्ही आता दुःखाच्या संसारात पडलात म्हणून. आणि पुढेही सांगत राहणार आहे की काय करा, देवाला शरण जा, मनवून शरण जावे. हो, मनवून शरण जावे, सर्व भावे देवासी. मग देवालाच का जा? आता देवालाच का जातं? देवाशी म्हणलं ह्याच्यावर 1-2 तास बोलता येईल मला. 2 तास नाही, बोलणारे तर रात्र बोलतील, पण माझ्या बुद्धीनुसार मी 2 तास तरी बोलू शकतो. हो, देवालाच का जा? 4-5 मुद्दे सांगतो आणि पुढे चलतो, ऐका. हो, देव हा देव आहे, तुम्ही आम्ही जीवत, म्हणून जीवाने देवाला शरण गेलं पाहिजे. हो, देव हा सर्वज्ञ, तुम्ही आम्ही अल्पज्ञ, म्हणून जीवाने देवाला शरण गेलं पाहिजे. देव हा ज्ञानी, तुम्ही आम्ही अज्ञानी, म्हणून जीवाने देवाला शरण गेलं पाहिजे. आणि देव हा देव आहे आणि तुम्ही आम्ही जीव आहे. ऐका, दुःख जर सुखाला शरण गेलं तर दुःख हे दुःख रूपी राहत नाही, ते सुखरूपी होतं. अज्ञान जर ज्ञानाला शरण गेलं तर अज्ञान हे अज्ञान रूपी राहत नाही, ते ज्ञान रूपी होतं. अल्पज्ञ जर सर्वज्ञाला शरण गेलं तर अल्पज्ञ राहत नाही, ते सर्वज्ञ रूपी होतं. तसं जीव जर देवाला शरण गेला तर जीव हा जीव राहत नाही, काय होतो? देव होतो. देव पाहावासी गेलो आणि माझा मी देव झालो. हो, म्हणून जीवाने देवाला शरण गेलं पाहिजे. विठाला कसं जावं लागतंय? काया वाचा मनाने शरण जावं लागतं. सर्व भावे देवासी. सर्व भावे म्हणजे सगळ्या भावाने मिळून नाही. हो, नाही तर काय महाराज वाचा अर्थ वेगळा घेते, लक्ष अर्थ वेगळा घेते. हो, सांगण्याचा अर्थ, संतांचा सांगण्याचा अर्थ सर्व भावे म्हणजे तुम्ही 3 जण भाऊ मिळून नाही. काया वाचा मनाने, आहे का नाही? हो, काया वाचा मनाने शरण जावे. नाही तर काय महाराज वाचा अर्थ वेगळा घेतात, लक्ष अर्थ वेगळा घेतात. सासूबाईने सांगितलं सूनबाईला, पापड घे आणि भाजीत बस. पाहुणे घरी जेवायला यायला लागले, बाईने पापड घेतले, पाठीमाग अंगणामध्ये हरभऱ्याची भाजी वाळू घातली होती, भाजीत जाऊन बसली. भाजीत बस म्हणजे भाजी बस म्हणले ते. हो, सांगण्यात आता लय मोठी विनोद सांगितले असते पण वेळ कमी. ऐका आता. सर्व भावे देवासी. हो, काया वाचा मनाने त्या देवाला शरण गेलं पाहिजे. मग महाराज त्या देवाला शरण गेलं तर काय करेल? अभंगाचं 2य चरण. महाराज म्हणतात तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. हो, स्वतः भगवान परमात्मा सुद्धा सांगतात, जो मज वय अनन्य शरण त्याची निवारी जन्म मरण या लागे शरणांगता शरण मेची एको. किंवा मला वाटतं गीतेचा 12वा अध्याय 7व्या क्रमांकाचा श्लोक आहे. तेषामहं समुदार्था मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मया वेशित चेतसा किंबहुना धनुर्धरा. किंवा जन्म मृत्यूच्या लाटी झळमती या सृष्टी ते दोकुनी पोटी आयशी झाले. भव सिंधुचिनी माझे कवनासी धाक नुपजे येत जरी की माझे भीती हान मनो निघा पांडवा मूर्तीचा मेळावा करूनिया त्यांच्या गावा धावत आलो म्हणजे काय केलं? नामाची या सहस्रवरी नावाई अवधारी सजोनी संसारी तारो झालो. सडे जे देखिले ध्यान काशी लावले परिग्री घातले तरी यावरी. लई प्रेमाची पोटी बांधली एकाची या पोटी आणल्या. भरपूर वव्या सांगता येतील महाराज. स्वतः भगवान परमात्मा सांगतो, जो मला काया वाचा मना शरण येतो ना, मी स्वतः त्याला नामाची या सहस्रवरी, त्याच नावाची या नाव जो नामस्मरण करतो त्याच नावाची मी काय करतो? नाव धारण करतो. नामाची या सहस्रवरी नावाई या अवधारी सजोनी संसारी तारू झालो. त्या भक्ताचा मी उद्धार करतो, असं स्वतः भगवान परमात्मा सांगतात. आणि महाराज मग त्या देवाला शरण जायचं सांगतात. मग असं नेमकं जावा तरी कोणा देवाला शरण? आपल्या हिंदू धर्मामध्ये किती देव सांगितले जातात? 33 कोटी. मग जावा कोण्या देवाला शरण? महाराज म्हणतात, बाबा हो काय करा, त्या देवाला शरण जा. बहु आहे करुणावंत अनंत हे नाम ज्या. तो करुणावंत आहे, कृपाळू आहे आणि अनंत असं त्याचं नाव आहे, लक्षात ठेवा. हो, अनंत नावाने आपण 2 अर्थांचे चिंतन करू शकतो. एक म्हणजे त्याचं नावच अनंत आहे.
आई जरी नाही आला तर ए श्री अनंता म्हणून नुसता हाक जरी मारली तो भगवान परमात्मा येतो. आणि दुसरं म्हणजे अनंत रूपे अनंत वेशे देखील त्यासी. हो, त्याला अनंत रूपे अनंत वेश म्हणून तो अनंत. बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा. किती करुणावंत आहे, किती कृपाळू आहे ऐका. हो, भिल्ल समाजामध्ये जन्माला आलेली मुलगी शबर राजाची कन्या शबरी माता. रामायणाचं उदाहरण तुम्ही चांगलं तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, सर्वांना अनुभव आहे, सगळ्यांनी कथा ऐकलेली बरं का. भिल्ल समाजामध्ये जन्माला आलेली मुलगी शबर राजाची कन्या शबरी माता लहानाची मोठी झाली, उपवर झाली. हो, उपवर झाली. उद्या लग्न. आदल्या दिवशी आपल्या मैत्रिणी म्हणते माझ्या मैत्रिणींनो जीव लगे सखे साजनींनो उद्या माझं लग्न आहे. मग मला असं वाटतंय मी माझं आता उद्या लग्न करून मी माझ्या माहेरी जाणार. माहिती नाही पुन्हा मी इकडे गावाकडे येईल की नाही, सासरी गेल्याच्या नंतर माहेराला येईल की नाही, पुन्हा राजवाडा पाहिल की नाही, असं त्या शबरी मातेला प्रश्न पडतो. मग ती म्हणते सखे साजनीनो माझ्या जीवलगे मैत्रिणींनो माझी इच्छा आहे एकदा हे आपलं महल सगळं राजनगरी मला डोळे भरून पाहावंशी वाटते. हो, वडिलांची आज्ञा घेतली, राजांची आज्ञा घेतली महाराज. महालातून ती शबरी माता शबरी मातेचे सगळ्या मैत्रिणी बाहेर पडल्या. बाहेर पडल्याच्या नंतर प्रत्यक्ष त्यांना हजारो बोकड्याची दावण दिसली. हो, हजारो बोकडे बांधलेले दिसले. तिने मैत्रिणींना प्रश्न केला आहे माझ्या मैत्रिणींनो जीव लगे सखे साजनींनो एवढे शपथ कशासाठी आणले, एवढे प्राणी कशासाठी. हो, त्यांनी सांगितलं शबरे उद्या तुझं लग्न आहे आणि तुझ्या लग्नामध्ये जे उद्या वराड मंडळी येणार, जे आप्तेष्ट मंडळी येणार आहेत ना, त्यांच्यासाठी यांची सुंदर मेजवानी तयार करायची, म्हणजे जेवण तयार करायचे आणि सगळ्यांना जेवण द्यायचंय. शबरी माता म्हणते का बरं हे जर नाही केलं जमणार नाही का. ते म्हणले नाही शबरी आपली परंपरा आहे, आपण भिल्ल समाजाचे आहोत, आपली परंपरा आहे, लग्नामध्ये ह्याचंच जेवण द्यावं लागतं. शबरी माताला महाराज कुठल्या संतांचा अनुग्रह नव्हता, देव काय असं माहीत नव्हता. भिल्ल समाजामध्ये जंगलात जन्माला आलेली मुलगी होती, पण तिला मात्र प्राण म्हणजे जीव म्हणजे कळत होता. मग ती म्हणली एवढ्या शोपादांचा जीव जाणार, एवढ्या प्राण्यांचा जीव जाणार, मग मी लग्नच नाही केलं तर मग हे वाचतील म्हणे. मग शबरी माता महाराज महल पायचा सोडून दिल्या आणि घरात आली. आपल्या महालामध्ये गेली, दरवाजा लावला आणि आपल्या आसनावरती गादीवरती क्वाटवरती पडली आणि तोंड खुपसू त्या रडायला लागली की उद्या माझं लग्न होणार, हजारो बोकड्यांचे हजारो प्राण्यांचे बळी जाणार. महाराज रडायला लागली, काय करो काय सुचना. ह्या अंगावरून त्या अंगावर होती शबरी माता. रात्रीचे 12 वाजले. 12 वाजता खिडकीतून शबरी मातेने उडी टाकली आणि वनामध्ये धावायला लागली. तिला माहित होतं आपले वडील म्हणजे राजा आहेत आणि आपला शोध केल्याशिवाय राहणार नाही. शबरी माता पळत होती, धावत होती, एवढी धावत होती. शेवटी तिला एक मेलेला उंट दिसला. कित्येक दिवसात होता आणि कित्येक नाही काय की त्या उंटाचा वास महाराज 12 कोस येत होता. एवढा दुर्गंध त्या उंटाचा येत होता आणि त्या उंटाचं पूर्ण पोट खाल्लं होतं, फक्त सापळाच बाजूला राहिला होता. त्या उंटाच्या सापळ्यामध्ये ती शबरी माता 3 दिवस आणि 3 रात्र राहिली. राजाचे सेवक घोडेस्वार उंटावर बसून आले शबरी मातेला पाहण्यासाठी. हो, 12 कोस वरून त्या उंटाचा मेलेल्या उंटाचा दुर्गंध आला की घोडे उंट सुद्धा तिकडे जात नव्हते, एवढा दुर्गंध येत होता. आणि त्या जागेमध्ये शबरी माता 3 दिवस 3 रात्र राहिली. लक्ष ठेवा, ज्यांनी सैन्यांनी त्या बळत जाण्याचा प्रयत्न केला ते घोडे महाराज मूर्छित होऊन पडले, एवढा दुर्गंध येत होता. आणि तिथं शबरी मातेने 3 दिवस 3 रात्र काढले. 4थ्या रात्री शबरी माता बाहेर पडली आणि बाहेर पडल्याच्या नंतर पुन्हा धावू लागली. हो, धावत असताना एक सुंदर असा आश्रम दिसला. आश्रमाच्या बाजूला राहिली महाराज. आश्रमाच्या बाजूला राहून एका वृक्षावर राहू लागली. वृक्षावर राहायची. पहाटे 3 वाजता उठायची, झाडून वगैरे काढायची आणि फुलांचे रांगोळ्या काढायची, स्नान करायची, सडा समर्जन करायची, पदरामध्ये पाणी आणायची महाराज. पदरामध्ये पाणी. तुम्ही म्हणता महाराज तुम्हाला कीर्तन करायला लावलं तर काही बोलायला लागली, पदरात कुठं पाणी येत असते का. हो महाराज, पतिव्रताबाईचा तुमच्या जवळच माहूरगड आहे. पतिव्रताच्या बाईचं पदरात पाणी येतं आहे की नाही. हो, अनुसया माता स्नान करायच्या, पदरामध्ये पाणी आणायच्या, मालकाची पूजा करायची आणि तेच पाणी अंगणामध्ये शिंपडायचं. एवढी महान पतिव्रता महाराज. आणि पाणी तेच अंगणामध्ये शिंपडायचं, साळ टाकायची. ती साळ संध्याकाळच्या वेळेस ते साळ भात व्हायचा त्याचा आणि सगळ्या संन्याशी लोकांना जेव घालायची, एवढी ताकद होती पतिव्रत्यात. पण आजकाल पतिव्रता नाही राहिल्या, पतीच्या वार्ताच राहिल्यात.
हा पतिव्रताच नाही महाराज. हो एकदा आमच्या आता मित्राचं लग्न झालं, आपले नांदेडचं नाव नाही सांगत, विचारता उद्या. लग्न झालं ते म्हणे महाराज आपली बायको हा आपली बायको हा म्हणलं गप्र, म्हणलं मायापाशी नको सांगू, मला सगळं माहित असतं. नाही नाही म्हणलं आपली बायको आपल्याला सोडून जेवतच नाही. म्हणलं गप्र, म्हणलं ते दुसरा ते मला नाही हो महाराज, अरे लय भारी बायको भेटली मला, जेवतच नाही, पाणी सुद्धा नाही. मी म्हणलं तू गप, म्हणलं मायापाशी टप्पर टप्पर लावू नको बरं. त्याला वाटलं महाराज मध्ये ह्याचा अर्थ काहीतरी असलं पाहिजे बरं का. हो त्याने काय केलं महाराज, असं नाटक केलं. सकाळीच उठला, नाश्ता बिष्टा दोघा नवरा बायकोनी केला, आणि तिला सांगितलं बघ मी कोर्टामध्ये चाललोय, कचेरीमध्ये मला भरपूर काम आहे, यायला उशीर होईल, 5 वाजतील 6 वाजतील, तुला भूक लागल, तू जेवण घे, तब्येत बिघडती तुझी, तब्येतीची काळजी घे, करून खात जा, काय जे खाऊ वाटलं तर करून खात जा. कोण सांगायलंय? नवरा. म्हणती आत्ता बाया जेवण, तुम्ही नसलं तर नरड्याच्या खाली पाणी उतरत नाही, आणि जेवण हा बोलायला महाराज लय भारी बघा तुम्ही. हो नवऱ्याला वाटलं खरंच राव लय प्रेम करते, काही जेवतच नाही काय की. हो मालक गेला महाराज, फाईल बिल घेतली, असा गेला बाई दरवाजातून बघायला लागली, गल्लीतून असा मालक गेला, दिसान असा झाला की बाईने घेतलं लावून दरवाजा. आता ते माळोदाचे घर होते, त्याला सवणे असायचे पहिले, आता आहेत का नाही सवणे, वरून सवणे असायचे बघा. हा ते मालक पाठीमागच्या गल्लीने गेला आणि सवण्यातून बघायला लागला काय करतोय गृहमंत्री म्हणून. बाई उतरणीला गेली, शरभर साळीचा भात काढा, शरभर साळीचा भात केला, खोबऱ्याचा खिस होता घरात, खारकाचा खिस होता, हो काजू बदाम पिस्ता सगळं टाकलं महाराज, परत भरून भात अख्खा हाणला. आणि हे कुणी पाहिलं? नवऱ्याने पाहिलं, मालकाने पाहिलं. बाबू म्हणला तुम्हाला सोडून माझ्या नरड्यात खाली पाणी उतरत नाही म्हणती, आणि एवढं हाणलं, तूप गिफ्ट टाकून हाणलं महाराज. पुन्हा आता जुन्या काळामध्ये ऊस विकायला यायचे, ऊस घ्या ऊस म्हणे, कितीचे ऊस म्हणे, रुपयाचे 4 ऊस, आणि इकडं ऊस घेतले महाराज, मसाडी होऊन कडो कडो फोडून खाल्ले. दुपार झाली महाराज, 1 वाजला, बाबा ऊन वरून तपलं, बाबा बी असा तपला, कारण ही बाईच्या जीव भरोश्यावर एवढा जातो, ही बाई एवढं हानती म्हणली. पुन्हा ते झालं, पेढे घ्या पेढे म्हणले, कुठले पेढे? कुंतलगिरीचे पेढे. कसे पावशेर? म्हणे 25 रुपये पाव. 25 रुपये पाव पिढे घेतले महाराज, पिढे खाल्ले. आता बाबा कवर दम काढीन, बाबाने हानली उडीन, आला दरवाजा, टन 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 आला. बाई म्हणली महाराज आपले मालक 5 वाजताच येईल म्हणले होते, 2 वाजता कुठून यायला लागलेत? येत नसेल, पण आमचे मालक नाजूक दरवाजा वाजते, एवढा दंदन नाही. आता हिला काय माहिती, हे मशीन असं तापलेलं होतं म्हणून. बाबा दंदन दंदन दरवाजा वाजायला लागला. हो बाईनी सांधीतून पाहिलं, आपलंच मालक नाही. बाई मधात गेली, तांब्या भरून आणला, हातामध्ये वगराळू घेतलं, दरवाजा उघडा आणि घ्या पाणी. आता एवढं दृश्य पाहिलं, बाबा पाणी पिईन. बाबा लागला धुसपूस धुसपूस करायला, कारण ते तापलंच होतं तसं, लागला धुसपूस धुसपूस करायला. हिला वाटलं कोर्ट कचेरीत काहीतरी भानगड झाली काय की. ही म्हणते कस काय कचेरीची मात, ते मला शरभर साडीचा भात. ती म्हणते काय झालं काय नेमकं? ते म्हणे आज कमला असे वेळे आडे वेळे आडे वेळे, ते मला 25 रुपयाचे पाव किलो पेढे. बाई म्हणली ह्याला कळलं काय की, पण बघाच म्हणली एकदा आणखी. ते म्हणजे आज का म्हणून असं धुसपूस धुसपूस, ते मला रुपयाचे 4 ऊस. बाई म्हणली ह्याला 100% कळलं. आता बघा तुम्ही, बाईचं जर एखादं नवऱ्याला माहीत झालं, बाई असं राग राग करत नाही महाराज, असं जवळ येतात त्याला म्हणते होय. आणि हे सगळं मला सोडून तुम्हाला कसं कळलं? नवरा बी असा जवळ गेला महाराज, म्हणला होय. आणि हे सगळं मला सोडून तुला एकटीला कसं गिळालं? उठाला महाराज, पतीच्या वार्ता. हो एक बाई साळ कांडत होती, साळ कांडत. आता एवढा दृष्टा सांगतो, पुढे चलतो ऐका. जुन्या काळामध्ये साळ कांडायचे असे आहे का नाही? साळ कांडत बसली बाई, आणि दुसरे बाई मला काही काम नाही म्हणून उगं गप्पा मारी बसली तिथं. हा काही बाहेर बघा तुम्ही, काम नसलं का दुपारा उगं बसत्या, कोणी टिलर काम करत असले तर कातरू देत्या, कुणी नाही, कुणाला काहीच काम नसलं तर चांपुल्या तरी खेळत्या, काही ना काही करत बसत्या. ती बाई आली शेजारी बसली, ही बाई साळ कांडत होती. तेवढ्यात ह्या बाईचा नवरा आला बाहेरून. आता ही पतिव्रता बाई होती, ही साळ काढणारी. त्या नवऱ्याने दारातून आवाज दिला, पाणी म्हणलं की हिनी मुसळ वरच सोडून दिलं, ते मुसळ वरच तरंगलं. ही बाई किचन मध्ये गेली, पाणी दिलं. ही बाई अशीच बघायला निसती,
कुठं शिकायला गेलती का काय काय येतं का काय म्हणे करणी धरणी हो अशीच बघायला लागली ती बाईनी पाणी दिलं पुन्हा ती तांब्या घेतला मध्ये ठेवला पुन्हा घेतलं मुसळ चालू आपलं काम चालू ही नुसती अशीच बघायला ही म्हणे काय झालं म्हणे हे असं कसं काय तरंगलं म्हणे ते म्हणे काय नाही म्हणे पतीची सेवा केली म्हणे आणि पतीची सेवा केल्यावर महाराज हे असं ताकद एक शक्ती निर्माण होती म्हणे भयान लग्न झाल्यापासून नवरा रुमण्याने हाणून शेतात काढून दिलेला आहे म्हणे ते घरीच नव्हता शेतातच होता नवरा म्हणे बाया सेवा केल्या एवढं प्राप्त होतंय बरोबर मी जातेच म्हणे आता नवऱ्याला बोलून आणते सेवा करते म्हणे मला पतिव्रता व्हायचं म्हणे पप्प्या जायतोय बापाला बोलून आण त्याला बाबू कारण पप्प्याला माहित होतं बाबाला बोलून आणलं बाबा घरी आला की रुमनच तुमच्याकडे नाही सांगत आमच्या इकडे सांगतो महाराज मी लहान होतो बरं का तुम्हाला सांगतो मी शिकायला नव्हतं आळंदीला त्यावेळेस 50 पैशाला कप होता दुधाचा आणि मी दूध आणायला जायचो दूध आणायला गेलो बाई आतमध्ये दळण दळत होती सत्य परिस्थिती बरं का म्हणजे हाणलं नव्हतं पण रुमनं उचललं होतं रिस्त ऐका मी गेलो महाराज रुपये दिला त्या माणसाकडं दूध घेतलं निघालो ती बाई आतूनच आली रे पोरा रुपये म्हणलं दिला ना त्यांच्याकडं ते म्हणे हो रुपये आणा इकडं त्या माणसाच्या खांद्यावर जू होतं हातात रुमणं होतं त्याला आऊत हाणायला जायचं होतं बिचाऱ्याला ते मला राहू दे की एवढा बिड्या पाण्याला आणा म्हणते ना इकडं त्याने दिला महाराज रुपये फेकून ते रुमणं खाली ठेवलं जू खाली ठेवलं म्हणला मी आऊत बी नाही हानी रुपये जर बिडी फुकायला देत नाही म्हणलं दिवसभर काम करू दिलं टाकून बाईने काहीच नाही केलं तुम्हाला सांगतो ते रुपये तिकडं पडलेला होता रूम एकीकडे होता जू एकीकडे होतं बाईने काहीच नाही केलं जात्यावरून उठली हातात फक्त रूमनं घेतलं बाबांनी गप जू उचललं रूमनं उचललं जी शेतात गेला महिनाभर घरी नाही आला हो तसं या बाईने महाराज नवरा हाणून काढून दिलता त्याने पप्प्या जायतो या बापाला बोलणार हे पळतच गेला बांधव जाळतोय बाबा म्हणलं काय मला आईने घरी बोललंय ह्याच्या पायाखालची जमीनच सरकली ह्याला वाटलं आता घरी गेलं की रुमनं पण महाराज कसं तरी भेद घरी गेला घरी गेल्याच्या नंतर महाराज बाईने अशा 4 बकेट गरम पाणी केलं आणि 25 प्रकारच्या साबणी आणल्या संतूर लाय बॉय हमामा सगळ्याच आणल्या आणि सगळ्या साबणी एकदा लावून नवऱ्याला घासू आंघोळ घातली ते म्हणला आज कणिकून सूर्य उगला काय की म्हणला त्याला वाटलं शिवाजी महाराज रात्री कीर्तन ऐकलंय काय की म्हणून परिणाम झाला काय की ते मला अशा महाराजाला रोज आली झाले म्हणी हो ते मला असं कस काय झालं म्हणला पण काय करायचं म्हणला गपचीप बसवा म्हणला आपलं जो जितक्या दिवस सेवा होईल तितक्या दिवस होऊन द्या म्हणला आता हो मग आंघोळ घातली महाराज मस्त नाश्ता दिला नाश्ता केला आणि जेवण दिलं आणि जेवण दिल्याच्या नंतर त्याला सांगितलं जा म्हणे फिरून या म्हणे आता गावात 1 वाजता जेवण झालं सांगितलं गावामध्ये फिरून या आणि काय करा 4 वाजता मी साळ कांडत बसन साळ कांडत बसल्याच्या नंतर दरवाजा द्यायचं आणि मला पाणी मागायचं ते बी लक्षात ठेवा पाणी मुसळ वर गेल्याच्या नंतरच मागायचं आणि जर मुसळ खाली आल्यावर पाणी म्हणतात तर रूम नाही हे गेला महाराज फिरत महाराज असे पांढरे तकट कपडे घातले इस्त्रीचे कपडे असा चालला फिरतच निघाला लोक म्हणाले रामभाऊ कोणी दिवस उगाला ते मला अजून मलाच मिळणार तुला काय सांगू हो आला महाराज 4 वाजले की घरी आल्याच्या नंतर बाई साळ कांडत होती असाच बघायला लागला ते पाणी म्हणावून ते मुसळ खाली यावं म्हणून ते काहीच म्हणी ना ती बाई म्हणते म्हण ना ते मला ते बघ ना मग ते असं केलं पाणी मला बाईने दिलं फेकून वर तर रगलं का नाही कसं बघायला गेली दातडच पाडू घेतले काय पतीच्या वार्ता महाराज हो ती शबरी माता महाराज सेवा करायची मातंग ऋषींची सेवा करायची हो चोरून लपून सेवा करायची बरं का हो सडा समर्जन करायची फुलांच्या रांगोळ्या टाकायची मातंग ऋषींना हे माहित होतं सगळं आता पण मातंग ऋषी कशाला काहीच बोलले नाही कारण काय गोष्टी बोलले का मग ते सेवेमधून वंचित होत असतात म्हणून मातंग ऋषी काहीच बोलले नाही मातंग ऋषींना जाण्याचा वेळ आला ज्यावेळेस स्वर्गाला जायची वेळ आली त्यावेळेस मातंग ऋषींनी सांगितलं रात्रभर जागे राहिले आणि जागे राहिल्याच्या नंतर पहाटे 3 वाजता शबरी माता उठली
आणि खराट्याने ती अंगण झाडू लागली. अंगण झाडत असताना महाराज त्या शबरी माते त्यावेळेस वय झालतं बरं का, भरपूर झालं मावशी, संपलं, थांबा 2 मिनिटं. विठाला विठाला ते खराट्याने झाडू लागली आणि खरखर खरखर ते आवाज यायला लागले. मातंग ऋषी आले आणि शबरी मातेच्या समोर उभा राहिले. हो ऐका, लक्ष देऊन ऐका. शबरी मातेच्या समोर उभा राहिले त्यावेळेस शबरी मातेचं खूप आयुष्य झालतं, भरपूर आयुष्य झालतं. शबरी माता कमरेतून वाकली होती, थरथर थरथर अंग कापत होतं. शबरी माता थरथर कापत होती, तिचं पूर्ण वय संपलं होतं. मातंग ऋषी शबरी मातेच्या समोर आले. शबरी मातेने पायाच्या नाकापासून ते डोक्याच्या केसापर्यंत मातंग ऋषीला न्याहाळलं. न्याहाळल्याच्या नंतर महाराज तिचं हृदय भरून आलं, टचकन डोळ्याला पाणी आलं. का? आयुष्यभर सेवा केली, आता मातंग ऋषी आपल्याला श्राप देतील का? कारण आपण नीच जातीमध्ये जन्माला आलेलो आहोत, भिल्ल समाजामध्ये आपण जन्माला आलो आहोत आणि मातंग ऋषी आपल्याला श्राप देतील. आणि दुसरी गोष्ट, आपण साधू संतांची चोरून लपून सेवा केली बरं का, चोरून लपून सेवा केली. चोरून लपून सेवा केलेली साधू संत मान्य करत नाही, म्हणून शबरी माता रडायला लागली. पण मातंग ऋषींनी महाराज तिचे दोन्ही भाऊ धरले आणि सांगितलं, बाळ तू कोण आहेस? त्यावेळेस शबरी मातेने आपला पूर्ण वृत्तांत सांगितला आणि मातंग ऋषींनी त्यावेळेस सांगितलं, शबरे ऐक, त्या भगवान परमात्म्याची ह्या कुट्यामध्ये अशी सेवा करत राह. तो जगाचा मालक भगवान पंढरशी पांडुरंग परमात्मा योगी याच्या ध्यानी घेताना तुरडशी, तो जगाचा मालक तुमच्या आमच्यासारखा माणसासारखा देह धारण करीन आणि अनवाणी पायाने तुझ्यासाठी इथपर्यंत येईल आणि तुझा उद्धार करीन. फक्त त्याला काया वाचा मनाने त्याची सेवा करत राह आणि त्याला तुला ह्या दुःखरूपी संसारातून तो तारण करील. फक्त त्याची सेवा करत राह. तो जात पात नाही, कुळ पात नाही, गोत पात नाही, काय नाही, एवढा करुणावंत आहे, कृपाळू आणि अनंत असं त्याचं नाव आहे विठोबा. मनवणे शरण जावे सर्व भावे देवासी उतरेला पार भवदुस्तरंधीचा. मधली चाल झाली अशी ग्रहित धरून पुढे चलो. फक्त एक 10 मिनिटं घेतो मी, याच्यावर घेणार नाही, महत्वाचे आहे, थोडंसं ऐका आणि शिवेला आपण पूर्ण विराम देऊन लक्ष देऊन ऐका. थोडंसं बास द्या बास. महाराज एक वेळेस माझ्या जीवनामध्ये घडलेला प्रसंग सांगतो मी. हो, मी आळंदीला शिकायला होतो. आळंदीला शिकल्याच्या नंतर मला टाकलं, आम्हाला 6 महिने घरी येता येत नव्हतं. लक्ष ठेवा, 6 महिने आम्हाला घरी येता येत नव्हतं. ज्यावेळेस मी दिवाळीच्या टायमाला घरी आलो, घरी आल्याच्या नंतर मग दिवाळी संपली, मी आळंदीला पुन्हा चाललो. जात असताना आमच्या तालुक्याच्या ठिकाणी मी गेवराईमध्ये गेलो बरं का. बसस्टँडमध्ये गेल्याच्या नंतर तिथं मला दृश्य असं पाहायला भेटलं. अनेक कॉलेजचे मुलं मुली असे त्या बेंचवर बसलेले होते आणि मी तिथं असं गेलो तर एक 60 ते 70 वर्षाचे आजोबा महाराज गुडघ्यामध्ये वाकलेले, गुडघ्यापर्यंत धोतर गुंडाळलेलं, फाटका नेहरू शर्ट अंगावरती, डोक्याला पागोट गुंडाळलेलं, हातामध्ये उजव्या हातामध्ये भगवी पताका आणि वळकटी, डाव्या खांद्यावरती वळकटी घातलेली त्या आजोबा असे वाकत वाकत चालले. पाठीमागं 70 ते 80 वर्षाच्या आजी त्यांच्याबरोबर चलत होत्या. 60 ठिगळाचं लुगडं नेसलेलं, चष्म्याला महाराज दोरी बांधलेली, डोकेस विंचटलेले, कधी तेल लावलेलं नाही, काही नाही. हो, आणि त्या आजी, त्या पायाची चप्पल तुटलेली, तिला दोरीने बांधलेलं आणि त्या आजी महाराज त्या आजोबासोबत चालले. आणि जात असताना त्या बसस्टँडमध्ये आले. ते मुलं मुली तिथंच होते महाराज, मुलं मुली तिथंच होते आणि ते आजोबा आजी तिथं बसले आणि आपलं गटुडं सोडलं. गटुडं सोडल्याच्या नंतर विठाला विठाला तर तिथं महाराज गेल्याच्या नंतर ते आजोबा आजी अशी मधात बसले आणि ते मुलं मुली बसलेले ते समोर शेजारी. ऐका पुढचा प्रसंग. त्या आजोबा आजीने असं गटुडं सोडलं आणि त्या गटुड्यामध्ये कित्येक दिवसाचे वाळलेले कुटके होते की काय नाही की सांगता येत नाही. एवढे वाळलेले कुटके त्या आजोबा आजीने पुढं सोडले. जर्मलची ताटली काढली, त्याच्यामध्ये पाणी टाकलं, त्याच्यात ते कुटके सोडले. हो, हिरव्या मिरच्याची, लाल मिरच्याची बुकणी काढली, त्याच्यामध्ये मीठ कालवलं आणि जसे जसे ते कुटके ओले होते ना त्याच्याबरोबर ते लव लव खायला लागले. हो, पण हे शेजारी बसलेल्या महाराज तरुण मुलांना आणि तरुण मुलींना दया तर नाही आली, पण उलट त्या आजोबा आजीची रिबीन वाढायचं कुणी,
कोणी केस वाढायचे, कोणी त्या आजोबाचा फेटा वाढायचं, कोणी त्या आजोबा धोतर वाढायचं आणि हसायचे, एकूमकाला टाळी द्यायचे. त्या आजोबाचं हृदय भरून आलं महाराज, नको नको वाटायलं. त्या आजोबा आजीला इतकं वाईट वाटायला लागलं. त्यांच्याकडे पाहिल्याच्या नंतर असं भिकाऱ्यावानी वाटत होतं. पण महाराज ते खूप लोकपती घरचे होते, पंढरपूरची वारी करायचे. हो, मी एकदम लहान होतो, 6वी पास झालेलो होतो. नेमकंच मला आळंदीला टाकलं होतं. मी एकदम लहान होतो त्यावेळेस. मी धोतर, नेहरू शर्ट, टोपी, गोपीचंद लावला आणि मी गेलो तिथं. जवळ गेल्याच्या नंतर ते दृश्य पाहिलं. त्या आजोबा आजी महाराज ते मुलं त्या आजोबा आजीला त्रास द्यायचे. हो, मी त्या आजोबा आजीच्या जवळ गेलो आणि जवळ गेल्याच्या नंतर माझ्या आईनी मला पोळ्या दिलत्या, त्याच्यात तूप घालून दिलं, तर साखर दिली. ती बाळा वाटाने कुठं भूक लागली तर जेवण कर म्हणून. मी ते भाकरी काढल्या आणि त्या आजोबा आजीच्या समोर ठेवल्या. सांगितलं, आजोबा आजी हे कुटके तुम्ही उद्या बी खाता, पण आज हे पोळ्या आणि तूप खा. हो, असं म्हणल्याच्या नंतर त्या आजोबाचं हृदय भरून आलं आणि टचकन डोळ्याला पाणी आलं. आणि त्या आजोबाने सांगितलं, दादा तुझ्या रूपात आम्हाला पंढरीचा पांडुरंग भेटला रे, तुझ्या रूपात देव आळंदीचे नालोबा तुकोबाराय भेटले. आम्ही मुलांना खूप शिकवलं दादा, खूप शिकवलं. एकाला डॉक्टर केलं, एकाला वकील केलं, एकाला 25 एकर जमीन घेऊन दिली. खूप शिकवलं, पण आमच्याच्यानी संस्कार देणं झालं नाही. हो, म्हणून माझं सांगणं एकच आहे दादा, तुम्ही मुलाला खूप शिकवा, पण मुलांना कमीत कमी संस्कार द्या. संस्काराची आज गरज आहे. जर तुम्ही मुलांना संस्कार दिलं नाही, त्याला शाळामध्ये तुम्हाला नाही शिकवता आलं तर अशा संस्थेमध्ये पाठवा, मुलाला संस्कार द्या. नाही मुलाने कीर्तन वाजू द्या, नाही गायन करू द्या, नाही प्रवचन करू द्या, नाही कीर्तन करू द्या, नाही कथा करू द्या, काय हरकत नाही. पण कमी कमी त्याने आपल्या आईबापाला जर नीट सांभाळलं, आपला देश धर्म, आपले धर्मग्रंथ, आपलं भगवंत एवढं जरी त्याला कळलं तर बाजार तुमच्या जीवनाचं सार्थक झालं. विठाला मुलाला संस्काराची आज गरज आहे दादा, लक्षात ठेवा. मुलांना संस्काराची गरज आहे. मुलांना संस्कार द्या. जर तुम्ही मुलांना संस्कार देताल तर तुम्हाला मुलं सांभाळतील दादा, नाही तर काही खरं नाही. हो, एवढं सांगून माझ्या सेवेला मी पूर्णविराम देतो. तुकोबारायांना काही साधकांनी प्रश्न केला, महाराज मग तुम्ही आम्हाला उपदेश करता, एवढं आम्हाला तुम्ही सांगता की त्या देवाला शरण जा, ते देवाला तुमचा उद्धार करता होईल, पण महाराज तुम्हाला काय अनुभव आहे का? तेच महाराज अभंगाच्या शेवटचे. तुका माने साचे तुका माने साचे
जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, मी स्वतः अनुभव घेतला तेव्हा मी तुमच्या पुढे प्रगट केला आणि म्हणून मी तुम्हाला उपदेश करतोय. हो, या अभंगाचं धावत्या वेळामध्ये चिंतन करण्याचा प्रयत्न केला, कारण मला इथं आल्यानंतर मला 9:45 झालते नाही का, हो म्हणून वेळ पुरला नाही. मी धावत्या याच्यामध्ये चिंतन करण्याचा प्रयत्न केला. हो, काही चुकलं हुकलं असेल तर आपलंच लेकरू समजून माफ करा. हो, माता भगिनी आहेत, एखादा शब्द माझ्याकडून चुकीचा आता बोलण्याच्या ओघामध्ये जात असतो नाही का आजी, आहे की नाही. आता एखादा शब्द बोलण्याच्या ओघात जात असतो, मग एखादा शब्द गेला असेल, जर चांगलं जे असेल ते ग्रहण करा, जे वाईट असेल ते मला परत करा. मी माझं पत्र घेऊन जातो. तुम्ही म्हणताना घेऊन काय करतो, रस्त्याने जाता जाता झटकून टाकतो. काय करू, थोडाच खार घालणारे घरी ना, आहे का नाही. हा, सुंदर महाराज, विनयकरी महाराज, भारी किती शोभतात बघा ना विनेकरी. नाही तर काही गावाला अशी विनेकरी भेटतात महाराज, तुम्हाला सांगतो. हो, एका गावाला मी गेलो कीर्तन झाल्याच्या नंतर महाराज ते विना दिला, त्याच्या गळ्यात सगळे निघून गेले आणि ते कुणीच नाही म्हणून त्यांनी काय केलं, मारुतीच्या गळ्यातच विना टाकला. हो, 4-5 जणांनी एकदा विचार केला, रामभाऊला आज विनाच घ्यावा लावायचा म्हणे, काही का असा. ते रामभाऊ विना घ्यायला येतच नव्हतं तिकडं. त्याला माहित होतं मंडपात आलं की आता त्याचे सगळे मित्र, त्याच्या बैठकीला बसणारे मित्र सप्ताह कमिटीमध्ये, आणि ते एकटंच बाजूला बसायचं, लांबच बसायचं, लांबूनच निघून जायचं. पण एकदा काय झालं, ते असे शेकत बसले मित्रमंडळी, कीर्तन झालं, रामभाऊ जवळ आले तिथं, ते बी बसले शेकत. ते कमिटीवाले म्हणले, रामभाऊ जारशेक विना घे ना. नाही बा म्हणलं, आपल्याला जमत नाही. नाही म्हणलं, काय आम्ही आहेत ना, शेकत बसलो, घ्यायचा म्हणला. कटाळा आल्याच्या नंतर आम्हाला सांग ना, आम्ही आहेत ना म्हणे. बरं. मग कसा तरी करून त्या रामभाऊच्या गळ्यात विना टाकला आणि त्याला सांगितलं, रामभाऊ विना खाली ठेवू नको बरं का, आम्ही आहेत कटाळा, आम्हाला सांग ना. ते म्हणलं, काय होतंय आता, विना ठेवल्याच्या नंतर आपल्याला माहिती काय होत नाही, होत काहीच नाही. पण ह्या लोकांनी, ह्या मित्रमंडळी उगाच चेष्टा केली, काय नाही मला बायको मरती. आणि त्याचं नेमकंच लग्न झालं, 2च महिने झालं लग्न होऊन. हो, रामभाऊ म्हणला, बाबू नको बा, अरे घे म्हणला, कटाळा आल्याच्या नंतर आम्हाला सांग ना, आम्ही आहेत ना. बरं म्हणला. महाराज त्यांनी विना घेतला ना, असं मंदिराला प्रदर्शन मारला. रामकृष्ण हरी 4-5 प्रदर्शन होऊन दिल्या. एकदा रामभाऊ मागे गेला की सगळेच उठून गेले निघून. आता काय करावं, आता विना खाली ठेवताय ना, बायको मरती. रामभाऊनी काहीच नाही केलं, महाराज ताटून बसला, तसाच विना घेतला. 4 वाजले, भली दाटून आली, आता काय करावं, जाता बी यायला कुठं. काकड्यावाले लोक आले, त्यांना म्हणला, ओ महाराज 2 मिनिटं घ्या ना, आमचा काकडा करायचा. म्हणे, अहो 2 मिनिटात आलो, 2 मिनिटात आलो. नाही म्हणे, अजिबात जमतच नाही. महाराज ते काकड्यावाले निघून गेले. 6 वाजता दूध डेअरीचा टेम्पो आला. त्यातला किन्नेर जे होता ना, ते मला भाविक होतं. दूध ते मालक दूध गोळा करू घे आलं, मंदिरात पाया पडायला आलो. ते म्हणला, ओ 2 मिनिटच घ्यावं म्हणला, लगेच आलो जाऊन. ते मला नाही हो, मला अहो 2च मिनिटात आलो, घ्यावं म्हणला. असं म्हणल्याचं नाही तर महाराज त्यांनी 2 मिनिटं बघ बर का म्हणला, मला जायचंय. हो म्हणला. महाराज त्या रामभाऊनी एकदा त्या किन्नरच्या गळ्यामध्ये विना टाकला, अजून मंडपात नाही. हो, असे राहतात महाराज विनेकरी. हो, सुंदर विनेकरी महाराज, गावातले सुंदर विनेकरी आहेत, भजनी मंडळ आहेत, गायक आहेत. द्यावेत तेवढे धन्यवाद तुम्हाला. सुंदर गायक आहेत महाराज, कदम महाराज असतील, कोले महाराज असतील, आमचे काशीनाथ महाराज. हो, सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. माझं काय हुकलं चुकलं असेल तर मला क्षमा करा. हो, तोडक्या मोडक्या शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला, तुमच्या पुढे सेवा प्रगट केली आणि सेवेला या ठिकाणी मी पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर समाधान
संता संगे सर्व काळ प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा वार करी